श्रीपादराजम शरणम प्रपद्ये. अध्याय 41. परिव्राजकाचा वृत्तांत. श्री भास्कर पंडित म्हणाले, श्रीपाद श्रीवल्लभ हे महासरस्वती, महालक्ष्मी, महाकाली, राजराजेश्वरी स्वरूप आहेत. त्यांच्यातील देवी तत्व त्यांचे अनुष्ठान करणाऱ्यांनाच कळते. मी भास्कर पंडितांना प्रश्न केला, हे आर्य, परा, पश्यंती, मध्यमाणी, वैखरी अशा चार वाणी असतात असे मी ऐकले आहे. त्याबद्दल कृपा करून विस्ताराने सांगा. यावर भास्कर पंडित म्हणाले, अंबिका प्रतिवाक्याद्वारा व्यक्त होत असते. ती प्रत्येक मनुष्याद्वारे, प्रत्येक व्यक्तीद्वारे बोलत असते. आपणास कानाद्वारे ऐकू येणारे वाक्य स्थूल असते. एखाद्या वेळी वाक्य मुखाच्या बाहेर अजिबात ऐकू येत नाही. आतच केवळ ओठांच्या हालचालीवरून आपणास अर्थबोध होतो. तेव्हा तिला मध्यमा वाणी म्हणतात. या मध्यमापेक्षा अजून थोडी सूक्ष्म असणारी वाणी तिला वैखरी म्हणतात. कंठाच्या आतील वाणी गळ्यापर्यंत येते, तेथून बाहेर येऊ शकत नाही अशी वाणी जी आतच म्हणजे मनातच गोळते, तिला पश्यंती वाणी असे म्हणतात. या पश्यंतीहून सुद्धा सूक्ष्म असणारी, नाभीत निर्विकल्पणेच राहून संकल्प मात्र असणारी वाणी म्हणजे परावाणी होय. अंबिकेची त्रिपुर भैरवी स्वरूपात सुद्धा आराधना करतात. गुणत्रय, जगत्रय, मूर्तित्रय, अवस्थात्रय या सर्वांची आदिशक्ती त्रिपुर भैरवी आहे. बाळांनो, आपण श्रद्धेने आत्मसमर्पण करून संपूर्ण शरणागती पत्करली असता या लोकात किंवा अदृश्य लोकात कोणत्याही प्रकारचे शत्रुत्व आडवे आले असता आपले काहीच नुकसान होत नाही. विरोध शक्ती केवळ भौतिक जगतातच परिमित नसतात, तर त्या प्राणमय, भौतिकमय, मानसिकमय, आध्यात्मिकमय सुद्धा असतात. आपण जेवढी प्रगती करू इच्छितो तेवढी प्रगती साधल्यावर त्या त्या लोकात आपण भौतिक प्रपंचात ज्या प्रकारे जीवन जगतो त्या लोकात सुद्धा तसेच जीवन जगू शकतो. मनुष्याला प्रगती करावयाची असेल तर श्रद्धा हवी. जीवन मूल्यावर संपूर्ण विश्वास हवा. आपण आपले जीवन विश्वासाच्या आधारावरच जगत असतो. आपल्या संकटकाळी परमेश्वराचे सहाय्य नक्की मिळेल आणि तोच त्या संकटातून मुक्तता करेल असा आपला दृढ विश्वास असावा. हा विश्वासच आपणास एक प्रकारच्या सुरक्षिततेची जाणीव उत्पन्न करून आपला आत्मविश्वास वृद्धिंगत करतो. शक्तिहीन ज्ञान निर्लेपतेकडे वाहत जाते. ज्ञानहीन शक्ती आंधळी असून ती विनाशाला कारणीभूत ठरते. यासाठी आपण ज्ञान संपादन करून प्रकृतीच्या बंधनातून मुक्त झाले पाहिजे. शक्ती अनुग्रहानंतर परिपूर्णता साधली पाहिजे. सांख्य मार्गात चैतन्याला पुरुष म्हटले आहे, कर्म करणाऱ्याला प्रकृती म्हटले आहे. खालच्या अवस्थेत या दोघात विरोध असतो. चैतन्य असते ते कर्म करीत नाही आणि प्रकृतीला ज्ञान नसते. प्रकृती आणि पुरुष ही दोघे मिळूनच सृष्टीचे कार्य चालवितात. या दोघांनाही अपंगत्व आहे. चैतन्य पाहिले तर लंगडे आहे आणि प्रकृती आंधळी आहे. सर्व लोकात आंधळेपण आणि लंगडेपण कसे व्यापून आहे हे समजावून सांगण्यासाठी श्रीपाद प्रभूंच्या कुटुंबात एक भाऊ आंधळा आणि एक भाऊ लंगडा जन्माला आले होते. हे दोघे आंधळे आणि लंगडेपणाचे प्रतीकच होते. उन्नत स्थितीत पोहोचल्यावर पुरुष व प्रकृती हे दोन्ही ईश्वरी या नावाने ओळखले जातात. तेव्हा या दोघांमध्ये विरोध नसतो. श्रीपाद प्रभू योग्य वेळी योग्य काळी आपल्या बंधूंचे अपंगत्व दूर करतील यात शंकाच नाही. लोकांमधील अंधत्व आणि पंगुत्व घालवण्याच्या बृहदत्तर कार्याची सूचना स्वरूप म्हणून ते हे कार्य करतील. अतीत अशा स्थायी रूपात असलेल्या पुरुष प्रकृतींना ब्रह्ममाया असे संबोधिले जाते. श्रीपाद प्रभूंनी वयाच्या 16व्या वर्षी वैराग्य धारण करून घराचा त्याग केला आणि धर्म प्रचारासाठी घराबाहेर पडले. ते स्वतः ब्रह्म आणि तेच माया असल्याचे सामान्य जनास समजावून सांगण्याचा उद्देश त्यांच्या गृहत्यागामागे होता. अपरिमित आणि अनंत गुण असलेल्या ब्रह्मस्वरूपास परिमितता आणणारी शक्ती म्हणजे माया. श्रीपाद प्रभूंचा पिठिकापुरम येथे जन्म घेण्याचा उद्देश ते अपरिमित ब्रह्मस्वरूपाचे असल्याने मायेसमोर न झुकता परिमित व्यवहार केल्याचे सूचित करणे हा होता. वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी ते मायेच्या बंधनात न पडता केवळ भक्तांचा उद्धार करावायचा हा संकल्प करून घरातून बाहेर पडले. संपूर्ण विश्वात श्रीपाद प्रभूंचा महिमा विस्तार पावल्यानंतर येणाऱ्या शताब्दीमध्ये त्यांच्या संकल्पाप्रमाणे पिठिकापुरमच्या रहिवाशांचा सुद्धा ज्ञानोदय होणार आहे.
श्रीपाद प्रभूंची दिव्य चैतन्य शक्ती मानव चैतन्याचे अपंगत्व आणि प्रकृतीचे अंधत्व दोन्हीचे निवारण करेल. श्रीपाद प्रभूंच्या लीला सामान्य मानवांना अनाकलनीय आहेत. एकदा एक संन्यासी कुकुटेश्वराच्या मंदिरात आला. तो दत्तात्रयांचा भक्त होता. तो दत्त दीक्षा सुद्धा देत असे. दत्त दीक्षा घेतल्याने आपले नियोजित कार्य अडचणी न येता सिद्धीस जाते, असे त्याने आपल्या वक्तव्यात सांगितले होते. पिठिकापुरमच्या अनेक ब्राह्मणांनी दत्त दीक्षेचा स्वीकार केला. तो संन्यासी दीक्षा घेऊन साधकाकडून दक्षिणा स्वीकारित असे. त्या दक्षिणेतील काही भाग तो त्याच्याकडून दीक्षित झालेल्या ब्राह्मणांना देत असे. अनेक ब्राह्मण आणि इतर कुलस्थांनी विचारविनिमय करून दत्त दीक्षा घेतली आणि गुरुदक्षिणा दिली. परंतु मंदिरात आलेल्या काही लोकात दत्त दीक्षा घ्यावी का नाही यावर वाद सुरू झाला. ब्राह्मण परिषद, क्षत्रिय परिषद, वैश्य परिषद यांचे एक संयुक्त संमेलन झाले. त्या संमेलनाचे अध्यक्ष श्री बापन्नाचार्युलू होते. ते म्हणाले, श्री दत्तात्रय प्रभू सर्वांचेच आहेत, त्यामुळे सर्वजण दत्त दीक्षा घेऊ शकतात. अष्टादश वर्णाच्या सर्व लोकांना संन्यासी महाराजांकडून दीक्षा घेता येते. दीक्षा घेण्याची ही सुवर्ण संधी सगळ्यांना उपलब्ध आहे. यावेळी ब्राह्मण परिषदेतील काही लोकांचे मत असे होते की ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य लोक आचारसंपन्न असल्याने ते दीक्षेस पात्र असतात, परंतु शूद्र वर्णाचे लोक अनाचारी असल्याने ते दीक्षा घेण्याचे अधिकारी नाहीत. त्यांच्याकडून दक्षिणा घेऊन आपण आपल्या तपशक्तीने त्यांना शुद्ध करू शकतो. यावर बापन्नाचार्युलू म्हणाले, सर्व कुलांमध्ये आचारवंत आणि अनाचारवंत दोन्ही लोक असतात. कोण आचारवंत आणि कोण अनाचारवंत हे सांगणे कठीण असते. त्यामुळे सामूहिक कल्याण, स्थैर्य, क्षेम यावर दृष्टी ठेवून आपण दत्तहोम किंवा इतर यज्ञ यागादी कार्यक्रम करून संघातील क्षेम, स्थैर्य साधू शकतो. दक्षिणा घेऊन शूद्रांना दीक्षा न देणे म्हणजे त्यांच्यावर अन्याय केल्यासारखे मला वाटते. दक्षिणा घेऊन आपण आपल्या तपशक्तीने शूद्र लोकांना शुद्ध करून घेतल्यावर ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य लोकांचा सुद्धा उद्धार करू शकतो. याप्रमाणे कोणत्याही कुळातील लोकांना व्यक्तिगत स्वतंत्र दीक्षा देण्याची आवश्यकता नाही. याशिवाय दक्षिणेची रक्कम खूप अधिक ठेवली आहे. प्रत्येक कुलात गरीब लोक असतात. ते एवढी रक्कम दक्षिणा म्हणून देऊ शकणार नाही. आपल्याला एवढी मोठी रक्कम दिल्यावर त्यांना काही दिवस उपाशी राहावे लागेल. दक्षिणा ही ऐच्छिक असली पाहिजे. यथाशक्ती आणि श्रद्धायुक्त अंतःकरणाने दिलेली दक्षिणाच दक्षिणा म्हणून स्वीकारली पाहिजे, तरच श्री दत्तप्रभू संतोष पावतील. यावर तेथे जमलेले ब्राह्मण म्हणाले, महाराज, आपण आपल्या गावी आल्यावर त्यांचे स्वागत पूर्ण कुंभाने वेदमंत्रांनी केले नाही. महाराजांनी स्वतः जनहित भावनेने आपणा सर्वांना दत्त दीक्षा दिली, परंतु आपल्या ब्राह्मण परिषदेने मात्र त्यांना काही दिले नाही, ही लाजिरवाणी गोष्ट आहे. यावर बापन्नाचार्युलू म्हणाले, खरे तर परमहंस परिव्राजकाचार्य यांचे स्वागत करण्याची एक विशिष्ट पद्धत आहे. प्रथम त्यांच्या प्रधान शिष्यांकडून काही दिवस अगोदर ब्राह्मण परिषदेस सूचना मिळाली पाहिजे. त्यावर परिषद संपूर्णपणे विचार करून प्रधान शिष्यांशी बोलणे करून सर्व गोष्टी निश्चित करते. यामुळे प्रधान शिष्याची सर्वांशी ओळख होते. त्यानंतर परिषद एक निर्णय घेऊन योग्य अशा परिव्राजक शिष्याची निवड करते. त्यानंतर परमहंस परिव्राजक येण्याचे ठरवितात, तेव्हा त्यांचे स्वागत वेदमंत्राने पूर्ण कुंभाने केले जाते. त्यानंतर त्यांच्याबरोबर शास्त्रचर्चा होते. यानंतर परिव्राजक महोदयांच्या सूचनेनुसार यज्ञ, याग, दीक्षा किंवा प्रवचनाचे आयोजन होते. या प्रकारे पूर्वसूचना न देता परिव्राजकाचार्य कुकुटेश्वरास आले. आल्याबरोबर त्यांनी दीक्षेचा प्रस्ताव मांडला आणि गुरुदक्षिणा सुद्धा मागितली. हा सर्व आपल्या नियमांविरुद्ध घडलेला प्रकार आहे. यावर ब्राह्मण म्हणाले, नियमांचे उल्लंघन झाले या विषयावर चर्चा करण्याची हे वेळ नाही. आता तुम्ही किंवा तुमचे जावई अप्पळराज शर्मा दीक्षा घेऊन दक्षिणा देणार आहात किंवा नाही? यावर बापन्नाचार्य म्हणाले, सामूहिक स्थैर्यासाठी दीक्षा घ्यायचा आमचा विचार आहे, व्यक्तिगत क्षेमस्थैर्य यासाठी नाही. आम्ही दीक्षा घेत नाही, त्यामुळे दक्षिणा देणार नाही. ब्राह्मण लोकात ज्यांना दीक्षा घ्यायची आहे ते स्वेच्छेने घेऊ शकतात. ब्राह्मण परिषद ही सामूहिक समस्येसाठी असते. सामूहिक प्रयोजन असलेल्या विषयावर परिषद विचार विनिमय करते. व्यक्तिगत दीक्षा किंवा व्यक्तिगत समस्या याबद्दल विचार विनिमय करीत नाही. श्रेष्ठी आणि नरसिंह वर्मा यांनी दीक्षा घेण्यास नकार दिला. ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्यांना दीक्षा घेणे किंवा न घेणे हे त्यांच्या इच्छेवर सोडले होते. श्रीपाद प्रभूंकडून दत्त दीक्षा.
श्रीपाद प्रभूंवर श्रद्धा भक्ती असणाऱ्या लोकांमध्ये काही शेतीचा व्यवसाय करणारे होते. यामध्ये प्रमुख असे व्यंकटप्पय्या सृष्टी होते. श्रीपाद व्यंकटप्पय्याच्या घरी गेले आणि म्हणाले, दत्त दीक्षा मिळाली नाही म्हणून कोणी निराश होऊ नका. मी दत्त दीक्षा देतो. एवढेच नव्हे तर यथाशक्ती दक्षिणा सुद्धा मीच देईन. मंडल म्हणजे 40 दिवस दीक्षेची गरज नाही. एक रात्री दीक्षा घेतली तरी पुरे. श्रीपाद प्रभू एक दिवस व्यंकटप्पय्याच्या घरी अष्टदश वर्णांच्या लोकांना दीक्षा देत होते. ही दीक्षा घेणाऱ्या साधकात काही ब्राह्मण, थोडे क्षत्रिय आणि काही वैश्य होते. श्रीपाद प्रभूंचे दत्त स्वरूपात प्राकट्य. श्रीपाद प्रभू बहुरूपी असून दत्त स्वरूपात प्रकट होण्याचा तो दिवस होता. तो श्री दत्त प्रभूंचा आवडता वार गुरुवार होता. दीक्षा दिलेल्या सर्व भक्तांना त्यांनी मंगलमय आशीर्वाद दिले. सर्व भक्तांनी मोठ्या श्रद्धाभावाने श्री दत्त प्रभूंचे भजन अर्चन केले. यानंतर श्रीपाद प्रभूंनी आपल्या पुढील कार्यक्रमाबद्दल विस्तृत माहिती आपल्या भक्तगणांना सांगितली. श्री दत्त प्रभूंचे स्मरण करता क्षणीच ते भक्तांना दर्शन देतात आणि त्यांच्या मनोकामना पूर्ण करतात, असे त्यांनी भक्तांना सांगितले. त्यानंतर दुसरे दिवशी म्हणजे शुक्रवारी सकाळी मी नरसिंह वर्माच्या घरी गेलो. तेथे श्रीपादांचे मंगल स्नान चालू होते. स्नानानंतर नरसिंह वर्मांनी श्रीपादांना खाण्यासाठी अनेक फळे आणून दिली, परंतु त्यांनी केवळ एकच केळी घेतली. ते सुद्धा वर्माच्या घरी असलेल्या गोमातेस दिली. यानंतर ते व्यंकटप्पय्या सृष्टींच्या घरी आले. येथे सुद्धा त्यांना मंगल स्नान घालण्यात आले. येथे श्रीपादांनी लोणी, दूध, ताक आणि साईचा स्वीकार केला. तेथे ते म्हणाले, माझे भक्त मला बोलावित आहेत. पिठिकापुरम सोडून जाण्याची वेळ आता आली आहे. व्यंकटप्पय्याच्या घरून निघून ते आपले आजोबा बापन्नाचार्यूच्या घरी आले. तेथे सुद्धा त्यांनी मंगल स्नान केले. श्रीपाद श्रीवल्लभ प्रत्यक्ष दत्त स्वरूप आहेत. त्यांनी आपल्या भक्तांची दुःखे, पीडा, अडचणी दूर करण्यासाठी अवतार धारण केला आहे. त्यांनी आपल्या वक्तव्यात अनेक वेळेला असे स्पष्टपणे उच्चारण केले होते. आपल्या दिव्य लीलांद्वारे जनता जनार्दनाच्या उद्धारासाठी निश्चित केलेल्या कार्यक्रमाची माहिती श्रीपाद प्रभूंनी आपल्या भक्तांना सांगितली. यानंतर ते स्वगृही आले. श्रीपाद प्रभूंचा पिठिकापुरम सोडून जाण्याचा मनोदय त्यांच्या आई वडिलांना कळला होता. त्यांनी श्रीपादांना समजावून सांगण्याचा पुष्कळ प्रयत्न केला, परंतु श्रीपाद प्रभू आपल्या निर्णयावर अटळ होते. यानंतर श्रीपाद प्रभूंच्या माता पित्यांनी त्यांच्या विवाहाविषयी बोलण्यास प्रारंभ केला. यावेळी श्रीपाद म्हणाले, मी आतापर्यंत अनेक वेळेला श्रेष्ठी आजोबांना, वर्मा आजोबांना अनघा लक्ष्मी समवेत दर्शन दिले आहे. त्याच दिव्य दंपतींनी श्रेष्ठी आजोबांच्या आमराईत विहार केलेल्या सर्वांनी पाहिला आहे. हे पहा, माझे अनघा लक्ष्मी समवेत दिव्य मंगल स्वरूप. असे म्हणून श्रीपादांनी त्या दिव्य स्वरूपाच्या दर्शनाचा लाभ माता पित्यांना घडवून आणला. ते मंगलमय स्वरूप पाहून माता पिता अगदी भारावून गेले. त्यांच्या मुखातून शब्दच निघेना. श्रीपाद प्रभू पुढे म्हणाले, मी अवधूत स्वरूपात आलो असताना सांगितले होते की माझा विवाह प्रस्ताव मांडताच मी घर सोडून निघून जाईल. एवढे बोलल्यानंतर श्रीपाद प्रभूंनी त्यांच्या दोन मोठ्या भावांना स्पर्श केला आणि आपल्या अमृतमय दृष्टीने त्यांच्याकडे पाहिले. तात्काळ अंध असलेल्या बंधूस दृष्टी प्राप्त झाली आणि पायाने अधू असलेला बंधू अव्यंग होऊन चांगला चालू लागला. त्या दिव्य स्पर्शाने त्या दोघा बंधूंना ज्ञानप्राप्ती सुद्धा होऊन ते ज्ञान तेजाने तळपू लागले. हे सर्व दृश्य पाहून श्रीपादाच्या माता पित्यांना आश्चर्ययुक्त आनंदाचा धक्का बसून त्यांच्या मुखातून शब्दच फुटेना. तेवढ्यात तेथे आजी राजमांबा आणि आजोबा बापन्नाचार्य तसेच व्यंकटप्पा श्रेष्ठी आणि त्यांची धर्मपत्नी व्यंकट सुब्बमांबा, नरसिंह वर्मा आणि त्यांची धर्मपत्नी अम्मा जम्मा आले. श्रीपाद प्रभू सर्वांबरोबर आनंदात थट्टा मस्करी करीत बोलत होते. सुमती महाराणी तेव्हा म्हणाल्या, बाळा श्रीपादा, तू सर्व जबाबदाऱ्या पूर्ण करून जाईन असे म्हणाला होतास. तू अजून व्यंकटप्पय्या श्रेष्ठींच्या घरची दूध बाकी, वत्सवांची दूध बाकी, मल्हादींची दूध बाकी पूर्ण केली नाहीस. यावर श्रीपाद म्हणाले, आई, तू म्हणतेस ते अगदी बरोबर आहे. या 3 वंशातील लोकांना मी कधीही विसरणार नाही. मी जरी विसरलो तर तू आठवण करून दे. त्यांच्याकडून योग्य ती सेवा करून घेऊन मी त्यांना वर प्रदान करीन. तुझ्या माहेरच्या कोणत्याही एका घरी मी जेवणासाठी येत जाईन, परंतु दक्षिणा मात्र स्वीकारणार नाही.
तुझ्या माहेरची माणसे माझ्याशी वात्सल्यपूर्ण भावाने वागतात आणि मला जावई असे संबोधतात. मी हा मानवी संबंध स्वीकारून त्यांच्याबरोबर जावयास शोभेल असे प्रवर्तन करेन. एवढे बोलून श्रीपाद प्रभू आपल्या पित्याकडे वळाले आणि म्हणाले, तात, आपल्या दंडीकोट वंशात अनेक वर्षापासून वेद परंपरा चालू आहे. आता माझे दोन्ही ज्येष्ठ बंधू वेदशास्त्र संपन्न होऊन मोठे पंडित झाले आहेत. ते आपली वेद परंपरा चालवतील. दंडीकोट वंशातील लोकांना मी कधीच विसरणार नाही. श्रीपाद प्रभू काही क्षण डोळे मिटून बसले आणि नंतर म्हणाले, आपले श्रीधर वर्मा पुढील एका जन्मी समर्थ रामदास या नावाने एक महापुरुष होऊन महाराष्ट्र देशात जन्मास येतील. नरसिंह वर्मा छत्रपती शिवाजी या नावाने जन्म घेऊन महाराष्ट्रात राज्य स्थापित करून श्री समर्थ रामदासांचे शिष्यत्व पत्करतील. याप्रमाणे आपले पूर्व संबंध बंधुरूपात स्पष्टपणे कायम राहतील. समर्थ रामदास स्वामींच्या नंतर श्रीधर शर्मा शिवग्राम म्हणजे आजचं शेगाव क्षेत्रात गजानन नावाचा महायोगी होईल. त्याच्यामुळे शिवग्राम क्षेत्र जे शेगाव क्षेत्र महिमा अपरंपार वाढेल. रामराज शर्मा श्रीधर नावाने जन्म घेऊन महायोगी होतील. श्रीधराची शिवपरंपरा असलेल्या या पिठिकापुरातील माझ्या अंगणात महासंस्थान निर्माण होणार आहे. व्यंकटप्पा या श्रेष्ठीबरोबर असलेले आपले ऋणानुबंध स्थिर स्वरूपाचे होतील. एवढेच नव्हे तर त्यानंतर वत्सवाई कुटुंबातील लोक सुद्धा येतील. येथे सावित्रपन्नाचे पारायण होईल. असे बोलून श्रीपाद प्रभू थांबले. त्यांना वेदाचे पठण अत्यंत प्रिय होते. कित्येक वेळा श्रीपाद प्रभू वेदांचे पठण चाललेले पाहून अंतर्लीन होत. त्यावेळी वेद पठण करणारे विप्रगण अत्यंत श्रद्धाभावाने श्रींच्या दिव्य मुखाकडे एकटक पाहत वेद पठण चालू ठेवीत. श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो. श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये. अध्याय 42. श्रीपाद प्रभू पिठिकापुरातून अंतर्धान. श्रीपाद प्रभूंचे माता पिता बापन्नाचार्युलू यांना दिव्य दर्शन. दुपारच्या जेवणानंतर श्री भास्कर पंडित म्हणाले, श्रीपाद प्रभूंनी शूद्राच्या घरी राहून दत्त दीक्षा दिली. दीक्षा विधीत केल्या जाणाऱ्या पूजा अर्चना व इतर नियमांचे पालन न करता केवळ भक्तांच्या हातात पवित्र दोरा बांधून केवळ भजन करण्यास सांगितले. श्रीपाद प्रभूंनी दीक्षा घेणाऱ्यास सांगितले होते की ते स्वतःच दत्तात्रय असून त्यांच्या स्मरण मात्रानेच भक्तांच्या पीडा कष्ट निवारण होतात. या दीक्षेमध्ये शास्त्राची अवहेलना झाली असे कोणी समजू नये असे प्रभू आवर्जून सांगत होते. परंतु पिठिकापुरम मधील ब्राह्मणांनी एकत्र येऊन त्यावेळी पीठाधीश असलेल्या शंकराचार्यांकडे याविषयीची माहिती तक्रारीच्या सुरात दिली. तसेच श्री बापन्नाचार्युलू आणि अप्पळराज शर्मा यांना ब्राह्मण कुलातून बहिष्कृत करावे अशी सूचना सुद्धा ब्राह्मणांनी श्री शंकराचार्य स्वामींना केली. त्यावेळी श्रीपाद प्रभू अंतर्ध्यानस्थ असल्याने ती चर्चा तेथेच थांबली. श्री शंकराचार्यांच्या अनुमतीशिवाय आध्यात्मिक विषयात कोणताही बदल करता येणार नाही असा एक ठराव मान्य झाला. या संदर्भात 16 वर्षाच्या बालकाने स्वतः दत्तप्रभूंचा अवतार असल्याचे निर्णय घेणे देवद्रोह केल्याप्रमाणे आहे असे मत अनेक ब्राह्मणांनी व्यक्त केले. काही ब्राह्मणांच्या मनात कपट असून सुद्धा ते वरवरची खोटी सहानुभूती प्रकट करण्यासाठी बापन्नाचार्युलूंच्या घरी आले. बापन्नाचार्युलू म्हणाले, श्रीपाद प्रभू आम्हाला त्यांच्या तेजाने दीपवित आहेत. ते महाप्रभू श्रीपाद श्रीवल्लभ बालस्वरूपात आमच्या घरी खेळले आणि आम्हाला दिव्य आनंदाचा लाभ करून दिला. आमच्या नेत्रावर असलेला मायेचा पडदा त्याने दूर केला. आज ते आमच्या डोळ्यात किरण होऊन चमकत आहेत. त्यांच्या नयन मनोहारी दिव्य दर्शनाने आम्हास भारावून टाकले आहे. आम्ही किती भाग्यवान आहोत याची गणतीच करता येत नाही. बापन्नाचार्युलूंचे हे वक्तव्य ऐकून खोटी सहानुभूती दर्शवण्यास आलेले ब्राह्मण एक शब्दही न उच्चारता तसेच परतले. त्यांच्या मनातील किलमिश भाव पूर्णपणे निघून गेला होता. थोड्या वेळाने श्रीपाद प्रभू आपल्या घरी परतले. सुमती महाराणी, अप्पळराज शर्मा, त्यांच्या बहिणी आणि भाऊ सर्वजण अत्यंत आनंदात होते. श्री अप्पळराज शर्मा म्हणाले, श्रीपादाबद्दल आम्हाला यापूर्वी खूपच काळजी होती, परंतु आता आमच्या मनावरचे ओझे कमी झाले. आम्ही त्यांचे स्मरण केल्याबरोबर ते आमच्या मनःचक्षु समोर प्रकट होतात. आम्ही मागितलेले सर्व काही ते स्थूल रूपात येऊन आमच्याशी संभाषण करून देतात. श्री दत्तप्रभूंना जन्म देणारे जननी जनक झाल्यामुळे आम्हाला अत्यंत धन्यता वाटते.
आम्हाला आता निरंतर आनंदाची प्राप्ती झाली आहे. एवढे बोलून अप्पळराज शर्मांनी आपल्या उपरण्याने डोळ्यातून ओघळणारे आनंदाश्रू टिपले. ब्राह्मणांनी जे गृहीत धरले होते त्याच्यापेक्षा येथील परिस्थिती पूर्णपणे भिन्न होती. व्यंकटप्पय्या श्रेष्ठी सर्व ब्राह्मणांना उद्देशून म्हणाले, हे विप्रगण हो, आतापर्यंत आपण काही क्षणांचा काळ श्रीपाद प्रभू बरोबर घालवत असू, परंतु यापुढे ते आपल्या मनचक्षुस सदैव वास करणार आहेत. तसेच स्थूल देहाने दर्शन देऊन आमच्या घरीच निवास करणार आहेत. यानंतर नरसिंह वर्मा ब्राह्मणांना म्हणाले, श्रीपाद प्रभूंनी आमच्या डोळ्यावरील मायेचा पडदा दूर केला. नित्य विनोद, दिव्य विनोद करणारे महाप्रभू श्रीपाद श्रीवल्लभांच्या रूपात आमच्या बरोबर उत्कट हास्य करीत आमच्या अवतीभोवती असतील. पूर्वीपेक्षा अधिक उत्कट भावाने ते आम्हास स्थूल रूपात दर्शन देतील. श्रीपाद प्रभूच्या या सत्य स्वरूपाची कल्पना कुकुटेश्वरातील दत्तभक्त संन्याशास आली आणि त्याच्या हृदयात कालवा कालव झाली. श्रीपाद प्रभू स्वयं साक्षात दत्तात्रय भगवान आहेत असे सुस्पष्टपणे सुचवून ते ध्यानस्थ झाले. श्रीपाद प्रभू एक वेगळे दैवत नसून त्यांचे उपास्य दैवत असलेले दत्तात्रयच आहेत हे त्यांनी पटवून दिले. श्रीपाद प्रभूंचा विरोध करणारे काही ब्राह्मण पिटिकापुरात होते. त्यांच्या मनात एकच प्रश्न सतत घोळत होता. खरेच दत्तात्रय श्रीपाद श्रीवल्लभाच्या स्वरूपात अवतरलेत का? हे जर खरे असेल तर आपण त्यांना त्रास देणे केवळ कठीणच नाही तर अशक्य सुद्धा आहे. दत्तात्रय प्रभूंचा स्वभाव फार वेगळा आहे. ते स्वतः त्रास सहन करून अनन्य भावाने शरण येणाऱ्या साधकांचा उद्धार करतात. हा त्यांचा स्वभाव विशेष आहे. पिटिकापुरम मधील अनेक ब्राह्मणांनी श्रीपाद प्रभूंना ब्रह्मरथात बसवून शोभायात्रा काढली होती. मोठी धनराशी सुद्धा दक्षिणेच्या स्वरूपात अर्पण केली होती. दत्त दीक्षा देणारे संन्यासी केवळ गुरुदक्षिणा मिळावी या उद्देशाने दीक्षा देत होते. त्यांनी ते एक धनार्जनाचे साधनच केले होते. दीक्षा झालेल्या साधकांची इच्छा आकांक्षा पूर्ण न झाल्यास त्यांच्यात निष्ठेचा अभाव आहे असे संन्यासी सांगून मोकळे होत. इच्छा आकांक्षा पूर्ण झाल्यास ते दत्तदीक्षेचे फळ आहे असे ते संन्यासी सर्वांना सांगत असत. त्या संन्याशाच्या मनात श्रीपाद प्रभूंबद्दल सदैव भीती असे. त्यांना वाटे श्रीपाद प्रभू आपल्या दिव्य लीलांनी त्यांचे सत्य स्वरूप सर्व लोकांसमोर आणतील. त्यावेळी कुकुटेश्वर मंदिरात एक वृद्ध ब्राह्मण आला. त्याचे नाव नरसिंह आणि गोत्र काश्यप होते. तो दूर असलेल्या महाराष्ट्र प्रांतातून आला होता. त्याने कुकुटेश्वराचे दर्शन मोठ्या श्रद्धाभावाने घेतले. नंतर स्वयंभू दत्तात्रयांचे दर्शन घेतले. त्यावेळी त्याला तेथे दत्त दीक्षा दिली जात असल्याचे कळले. दीक्षा देणाऱ्या परमहंस परिव्राजकाचार्याकडे तो वृद्ध ब्राह्मण गेला. त्याने त्या संन्याशांना मोठ्या नम्र भावाने नमस्कार करून गुरुदक्षिणेच्या रूपात त्याने आणलेली नाणी दिली. ती दक्षिणा पाहून संन्यासी आनंदित झाले. त्याने दीक्षा घेण्यासाठी त्या ब्राह्मणास आपली ओंजळ पुढे करण्यास सांगितले. त्याच्या हातावर कमंडलूतील पवित्र जल घालण्यासाठी संन्याशाने आपला कमंडल उचलला आणि त्या ब्राह्मणाच्या हातावर पवित्र जल घातले. परंतु आश्चर्य असे की कमंडलूतील जलाबरोबर एक विंचू ब्राह्मणाच्या हातावर पडला. त्या ब्राह्मणाचा कंठ कोरडा पडला. संन्याशाने हातातील पाणी पिण्यास सांगितले आणि म्हणाला, आहा, तू किती अनेक वर्षांपासून केलेल्या तपश्चर्येचे फळ आज मला अर्पण केलेस. तेवढ्यात तो ब्राह्मण विंचवाच्या दर्शनाने जोरात ओरडला. मंदिरात असलेल्या काही ब्राह्मणांना विंचवाच्या दंशाचा दाह कमी करण्याचा मंत्र येत होता. तो त्यांनी घातला, परंतु त्याने दाह कमी झाला नाही. यावेळी तो संन्यासी घाबरून देवळातील एका कोपऱ्यात लपून बसला. दाह कमी करण्यासाठी अनेक मंत्र जप केले. कुकुटेश्वराला अभिषेक करण्यात आला. स्वयंभू दत्तात्रयांना विशेष कर्पूर आरती करण्यात आली, परंतु कशाचाच काही उपयोग झाला नाही. ब्राह्मण मूर्छित अवस्थेत पडून होता. त्याच्या मुखातून फेस येत होता. हा फेस पाहून काही लोकांना वाटले की ब्राह्मणास साप चावला असेल, परंतु काही ब्राह्मणांनी त्या वृद्ध ब्राह्मणाच्या हातावर कमंडलूतील पाण्याबरोबर पडलेला विंचू पाहिला होता. ब्राह्मणाचा दाह कमी करण्यासाठी सर्वांनी आपल्या आपल्या परीने प्रयत्नांची पराकाष्ठा केली, परंतु उपयोग झाला नाही. या सर्वांसाठी संन्यासीच कारणीभूत असल्याचे सर्वांना वाटले. ब्राह्मणास होणाऱ्या वेदना सहन न झाल्याने तो थोडा वेळ गडबडा लोळत होता आणि नंतर मूर्छित झाला. थोड्या वेळाने ब्राह्मण शुद्धीवर आला, परंतु त्याच्या पोटात असह्य वेदना होत असून त्याला उचक्या लागत होत्या. तेवढ्यात तेथे एक शेतकरी आला. तो त्या वृद्ध ब्राह्मणास म्हणाला, आमच्या कुलातील व्यंकय्या नावाच्या एका प्रतिष्ठित व्यक्तीने श्रीपाद प्रभूंच्या मंत्राक्षता दिल्या आहेत. त्या ब्राह्मणाने मोठ्या श्रद्धाभावाने श्रीपाद प्रभूंचे स्मरण करून त्या मंत्राक्षता हातात घेऊन थोड्या आपल्या मस्तकी धारण केल्या आणि आश्चर्य असे की काही क्षणातच ब्राह्मणाच्या साऱ्या वेदना नाहीशा झाल्या व तो पूर्ववत स्वस्थ झाला. या सर्व प्रकाराने लोकांचा संन्याशावरील विश्वास उडाला.
सर्व दीक्षित साधकांनी दिलेली गुरुदक्षिणा त्याच्याकडून परत घेतली आणि त्या संन्याशाला पिठिकापुरमधून हाकलून दिले. संन्याशाकडून परत घेतलेल्या पैशांचा विनियोग कसा करावा हे सर्व साधकांनी बापन्नाचार्यूंना विचारले. तेव्हा ते म्हणाले, त्या द्रव्याने अन्न सामग्री आणून सर्वांना अन्नदान करावे. अन्नदानामुळे श्री दत्तप्रभू प्रसन्न होतील. वेगळी दत्त दीक्षेची गरज नाही. बापन्नाचार्यूंच्या सांगण्याप्रमाणे कुकुटेश्वराच्या प्रांगणात एक मोठा मंडप घालण्यात आला. तिथे मोठ्या प्रमाणात अन्न संतर्पण झाले. भोजनोत्तर सर्व लोकांनी दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या दिव्य नामाच्या जयघोषाने सारा परिसर दणाणून सोडला. या दिव्य महामंत्राने सारे विश्व व्यापून राहील अशी भविष्यवाणी श्रीपाद प्रभूंनी पूर्वी केली होती. श्रीपाद वल्लभांचा जय जयकार असो. श्रीपाद राजम शरणम प्रबद्धे. अध्याय 43. श्री अनघालक्ष्मी वर्णन. श्रीपादांची वैष्णवी माया. श्री भास्कर पंडितांनी रात्रीच्या वेळी आपली आराधना वगैरे संपवून बोलण्यास सुरुवात केली. ते म्हणाले, अहो महोदय, विद्योपासना ही सर्वश्रेष्ठ आहे. विद्योपासनेला वयाचे बंधन नसते. श्रीपाद श्रीवल्लभ वास्तविक पाहता महासरस्वती, महालक्ष्मी, महाकाली स्वरूप आहेत. या वक्तव्यावर मी म्हणालो, श्रीपाद प्रभू श्री पद्मावती व्यंकटेश्वर स्वरूप आहेत असे आपण पूर्वी सांगितले होते. आता या त्रिमाता सुद्धा तेच आहेत असे म्हणतात. तसेच त्यांना अनघालक्ष्मी समवेत अनघदेव असे सुद्धा म्हटले जाते. मला याचा बोध होत नाही, तेव्हा सर्व काही विस्तारपूर्वक सांगा. श्रीपाद प्रभूंचे विराट स्वरूप. तेव्हा ते महापंडित म्हणाले, बंधूंनो, परमात्मा सर्व जीवराशीमध्ये विद्यमान आहे असे शास्त्राचे वचन आहे. पिपिलिकेपासून ब्रह्मापर्यंत तो सर्वात व्यापून आहे. श्रीपाद प्रभूंच्या अवतारात ते पिपिलिका रूपात आणि ब्रह्मरूपात दोन्हीमध्ये आहेत. म्हणून सर्व सृष्टीत सृष्टी रूपाने ते उभे आहेत. ते संपूर्ण जीवराशीतील चैतन्यात तादात्म्य स्थितीशी एकरूप होऊन असतात. हीच त्यांची विशेषता आहे. ते सर्व राशीत जीवराशी रूपाने राहून सुद्धा कोणत्याही जीवात त्यांचा स्पर्श जाणवत नाही. हीच त्यांची वैष्णवी माया आहे. सृष्टीची मर्यादा, परिमितता या संबंधी काही नियम मानण्यात येतात. श्रीपाद प्रभूंचे महासरस्वती, महालक्ष्मी, महाकाली स्वरूपात दिसणे किंवा असणे म्हणजे त्या चैतन्य रूपात ते व्यक्त होतात. ते चैतन्य रूप ते स्वतःच असतात. ज्या रूपाची अभिव्यक्ती होते त्या स्वरूपात ते आपल्या योगमायेने निरंतर तादात्म्य स्थितीत असतात. ते जेव्हा महासरस्वतीचे चैतन्य घेऊन तादात्म्य स्थितीत असतात तेव्हा चतुर्मुखी ब्रह्मस्वरूपाशी तादात्म्य पावतात. महासरस्वती असो अथवा हिरण्यगर्भ रूपाने असो, ते स्पर्श बंधनात असतात. याचप्रमाणे एकच आत्मा 4-5 पुरुष रूपात सुद्धा आविर्भूत असू शकतो. या आत्म्याची शक्ती स्त्री रूपाने एकाच वेळी 4-5 रूपात सुद्धा आविर्भूत होऊ शकते. तसेच पुरुष रूपाला स्त्री सुद्धा सगुणाकार रूप घेऊन विधी निर्णयानुसार निश्चित केलेल्या मर्यादाचे कटाक्षाने पालन करते. याप्रमाणे श्रीपाद प्रभू अनघालक्ष्मी समवेत अनघदेव होऊन वास्तव्य करतात. ते त्यांचे अर्धनारीश्वर रूप आहे. सध्या ते श्रीपाद श्रीवल्लभ रूपाने यतीश्वराच्या रूपात आहेत. सगुण साकार रूपातील मर्यादा, परिमितता ते न चुकता पाळतात. ही धर्माची सूक्ष्मता आहे. धर्म वेगळा आणि धर्म सूक्ष्मता वेगळी असते. श्रीपाद प्रभूंनी दिव्य अनुभवांचा विशेष वर्षाव करण्यासाठी सृष्टीरूप धारण केले आहे. सृष्टीत असलेल्या तादात्म्य स्थितीमुळे मानवाला त्वरित गती मिळू शकते. हे त्यांचे तात्पर्य आहे. श्रीपाद प्रभू जप, ध्यान, तपस्या करीत आणि त्याचे सर्व फल स्वतः न घेता सृष्टीला देत. भक्तांची आधिव्याधीतून सुटका करण्यासाठी ते आपले तपोफळ वाहून त्यांची कर्मबंधनातून सुटका करतात. जगन्नाथ आपल्या 4 शक्ती महासरस्वती, महालक्ष्मी, महाकाली, राजराजेश्वरी या विश्वातील दैवाभिव्यक्तीसाठी, विश्व परिपालनासाठी आविर्भूत करतात. अंबिका देवीला 3 स्थिती असतात: अतीत स्थिती, विश्वस्थिती, शक्ती स्थिती. सृष्टीचे कार्य चालण्यासाठी पराशक्ती अतीत स्थितीत असते. परमात्म्यात असलेल्या अनंत सत्यांना ती आपल्यात आकर्षित करून आपल्या चैतन्यात मिसळून त्यानंतर सृष्टीत जन्म घेते. नुसते जन्म घेऊन तिचे कार्य पूर्ण होत नाही. ती सर्व जीवांना निर्माण करून त्यांना आपल्यात घेऊन त्यांच्यात प्रवेश करून बळ देते. हा तिचा विश्वस्थायी स्वभाव आहे. व्यक्ती स्थायी असल्याने ती मानवी व्यक्तित्वाला दिव्य प्रकृतीच्या मध्ये मध्यवर्ती अशी राहते.
हेच अनघा लक्ष्मी रूपात आविर्भवण्याचे रहस्य आहे. तिच्या मूलतत्वातून थोडासा अंशभाग घेऊन ती अवतार घेते. त्या अंशाच्या निर्वाहण्याचे काम पूर्ण झाल्यावर त्या अंशाला पुन्हा मूळ तत्वात आकर्षून घेते. अनघदेवाच्या संकल्पाशिवाय अनघा लक्ष्मी एखादे छोटे कार्य सुद्धा करू शकत नाही. पण तीच प्रभूंचा प्रत्येक संकल्प पूर्णपणे पूर्णत्वास नेते. श्रीपाद श्री वल्लभांच्या रूपात माता आणि पिता ही दोन्ही रूपे असल्याने त्यांचा विशेष अनुग्रह असतो. अनघा लक्ष्मीच्या मुख्यतः 3 भूमिका आहेत. पदार्थ गोलाविषयी असणारी सच्चिदानंद भूमिका. या भूमिकेत या ठिकाणी अनंत अशी स्थिती, अनंत अशी शक्ती, अनंत असा दिव्य आनंद भरून असलेले लोक असतात. या भूमिकेतून या जीवाचे वर्णन करण्यास शब्द असमर्थ ठरतात. या सच्चिदानंद भूमिकेत खालच्या स्थितीत परिपूर्ण असा दिव्य चैतन्य सृष्टी लोक आहेत. या भूमिकेत अनघा लक्ष्मीची दिव्य चैतन्य महाशक्ती असते. वेदामध्ये या विश्वाचे महाश्लोक असे वर्णन केले आहे. या लोकातील कर्मांना अपयश नसते. प्रत्येक प्रक्रियेत ज्ञान, शक्ती, प्रयत्न न करता परिपूर्णतेस जाते. येथे दिव्य अशा आनंदाचा अनुभव निरंतर येतो. येथे असत्य, बाधा, दुःख, पीडा यांचा संपूर्ण अभाव असतो. या भूमिकेच्या खाली एक अज्ञान भूमिका आहे. येथील जनसमुदायात अज्ञान असते. येथील लोकांमध्ये सुद्धा मन, जीव, शरीर असते, परंतु यांचा अंतर्भाव अपरिपूर्ण, परिमित आणि वैफल्याने युक्त असतो. राजराजेश्वरी महिमा. राजराजेश्वरी चैतन्य मातृमूर्तीमध्ये अनंतमयी करुणा ओतप्रोत भरलेली आहे. सर्व भक्तगणांना ती आपल्या बालकाप्रमाणे मानते. प्राणमयी, मनोमयी भूमिकेत अज्ञानी असणाऱ्या जीवांना असुर म्हटले जाते. ते भित्रे, आत्मनिग्रही आणि तपस्वी असलेले अहंकारी असतात. प्राणमयी भूमिकेत अधिकारी पक्षात असलेल्यांना राक्षस असे म्हणतात. त्यांची शक्ती अचाट असून त्यांचे भाव प्रचंड आणि तीव्र असतात. याशिवाय काही खालच्या स्तरातील निम्न प्राणमय भूमिकेत असणारे जीव असतात. त्यांना पिशाच किंवा प्रमादी असे म्हणतात. ते कोणतेही असुरी रूप किंवा वेश धारण करू शकतात. खरे पाहता पिशाच ही कोणी व्यक्ती असू शकत नाही. केवळ एखादी इच्छा किंवा दुराशा अपूर्ण राहिली असता ती मनाचे काल्पनिक रूप असते. राक्षसांना बलवंत अशी प्राणमय स्थिती असते. त्यांना मन असे काही नसते. जे दिसेल त्यालाच घट्ट पकडून धरण्याचा ते प्रयत्न करतात. काली मातेचे रूप आपणास काळ्या, क्षाम अशा प्राणमयी स्थितीद्वारा दिसणारे रूप असते. काली म्हणजे विध्वंसक शक्ती असते. सर्वांना दुःखी कष्टी करून त्यांची छिन्न भिन्न अवस्था करणारी ही अज्ञान प्रकृती शक्ती आहे. महाकाली ही उन्नत भूमिकेत असते. ती साधारणपणे सुवर्ण रूपात असते. ती राक्षसांना महाभयंकर स्वरूपात दिसते. राजराजेश्वरी विवेकाची प्रतिनिधी आहे, तर महाकाली बलशक्तीची प्रतिनिधी आहे. या मातेमध्ये विनाशाची अफाट शक्ती असते. ही शक्ती प्रकट झाल्यास विनाश आणि संघर्ष करूनच शांत होते. महाकाली ही काली मातेपेक्षा वेगळी देवता आहे. ज्यावेळी साधकाला आपल्या साधनेत विघ्न आल्याचे समजते, तेव्हा त्याने आपल्या अंतरंगात असलेल्या महाकाली शक्तीला आव्हान करावे. असुरी, काली, श्यामा, महाकाली इत्यादींचे स्वरूप. काली, श्यामा या आद्य प्राणशक्ती आहेत. काली ही विध्वंसक शक्ती होय. महाकाली ही सुवर्णवर्णा आणि असुरांना महाभयंकरी अशी आहे. राजराजेश्वरी विवेकाची स्वामिनी, तर महाकाली बलाची स्वामिनी आहे. महालक्ष्मीचे सौंदर्य अप्रतिम असते. विवेक आणि शक्ती संपूर्णपणे मिळवण्यासाठी सौंदर्य असणे आवश्यक आहे. हे नसल्यास आपल्या प्रयत्नांना पूर्णत्व येत नाही. परंतु काही काही ठिकाणी एखाद्या प्रकारची समतोल अवस्था असते. यावेळी आपणास ती परिपूर्ण वाटते. यापेक्षा थोड्या उन्नत अवस्थेत पोहोचल्यावर पुन्हा येथे आपणास नवीन परिस्थिती अनुभवास येते. त्यांना अनुसरून नवीन समतोल स्थिती प्राप्त होते. ही अवस्था आपणास परिपूर्ण वाटते. या अवस्थेची महालक्ष्मी प्रतीक आहे. विवेकामध्ये परिपूर्णता येऊन बल आणि शक्तीमध्ये परिपूर्णता न आल्यास पूर्वसिद्धी अनुकूल नसते. याच कारणाने परिपूर्णता साधण्यासाठी विवेक, बल, सौंदर्य आणि परिपूर्णता या 4 गुणांची आवश्यकता असते. मनुष्याला गुढ असलेले रहस्य म्हणजे दिव्य सामरस्य वर्णपूर्ण सौंदर्य. हे संपूर्ण विश्वाला व्यापून असणारा चिद्विलास आहे. केवळ महालक्ष्मीच्या अनुग्रहाने या विविधतेने नटलेल्या सृष्टीतील वस्तू, शक्ती आणि जीवजंतू एकात्मतेने राहतात.
या एकात्म स्थितीतच त्यांना आनंदाचा लाभ होतो. ती विविध प्रकारच्या वस्तू, शक्ती आणि जीव यांची लयबद्ध आणि रूपबद्ध वाढ करते. महालक्ष्मी परमप्रेय, परमप्रेम आणि परम आनंदाची आदी देवता आहे. त्याचप्रमाणे लक्ष्मी ही भौतिक वस्तूंच्या संचयाची प्रतीक आहे. महालक्ष्मी म्हणजे भौतिक वस्तू, जीवशक्ती यांना दिव्यानंदांच्या साम्राज्याकडे वळवून दिव्य जीवनाचा आनंद प्रदान करणारी महाशक्ती आहे. अनघा लक्ष्मीची शक्ती पूर्णतः प्राप्त करण्यासाठी विवेक, बल आणि सौंदर्य याबरोबरच कर्मामध्ये सुद्धा कौशल्य असावे लागते. वेदामध्ये सरस्वती मातेची प्रशंसा आहे. दशविद्येमध्ये तिला मातंगी म्हणतात. तिची वैखरी वाणी असते. महासरस्वती निराळी असते. दिव्य नैपुण्य आणि आत्मचैतन्य कर्माचे महासरस्वती प्रतीक आहे. या महामातेच्या करुणेने आणि कृपा प्रसादाने आपली इष्टकर्मे पूर्णत्वास जातात. तिने प्रसादिलेल्या दिव्य ज्ञानामुळे आपली कर्मसिद्धी होण्यासाठी उपयोग होतो. आत्मचैतन्याचा अन्वय कसा करायचा याचे ज्ञान होते. अनेक शक्तीच्या सामरस्याने आनंदाची प्राप्ती कशी होते ते कळते. परिवर्तनता, परिपूर्णता यासारख्या अतिदुर्गम अशा विषयाबद्दल तसेच अतिसूक्ष्म विषयाबद्दलचे ज्ञान महासरस्वतीवर दृढ श्रद्धा ठेवल्याने आपणास प्राप्त होऊ शकते. हे श्रोत्यांनो, आनंद हा परमेश्वराशी संबंधित विषय आहे, परंतु अत्युच्च आनंद हा योग्यांनाच येणारा अनुभव आहे. निरीच्छ योगाला मिळणारा हर्ष हाच होय. सर्व जीवनात सुख आपापल्या पूर्व सुकृतानुसार प्राप्त होते, परंतु प्रत्येक सुखाच्या मागे दुःख हे ठरलेलेच असते. अनघा देवीच्या व्रताचे दत्त भक्तांकडून आचरण. श्री अनघा देवीचे रूप हे लक्ष्मी देवीचेच प्रतिरूप आहे. तिच्यामध्ये राजराजेश्वरी, महालक्ष्मी, महाकाली या देवतांची लक्षणे ओतप्रोत भरलेली आहेत. श्री अनघा देवीचे एक विष्णू रूपही आहे. त्याच्यात परमेश्वराची, दत्तात्रयाची लक्षणे परिपूर्ण भरलेली आहेत. यामुळेच अनघा देवीच्या आराधना समवेत विष्णुरूप अनघाची आराधना केल्यास सर्व फल प्राप्ती होते. अनघाष्टमी हे व्रत दत्तभक्तांना अत्यंत आदरणीय आहे. या व्रताच्या आचरणाने सर्व सुखांची प्राप्ती होते. श्रीपाद प्रभूंची महती, दत्त आराधनेचे महात्म्य. हे श्रोते हो, श्री अनघा देवीच्या समवेत असणारे अनघरूप विष्णू म्हणजेच श्री श्रीपाद प्रभूंचा अवतार आहे. ते सर्वसामान्य जनांच्या बौद्धिक, मानसिक आणि आत्मिक चैतन्याच्या अत्यंत निकट असतात. ते सर्वगामी असून भक्तांच्या हाकेला तात्काळ धावून येतात. ते आपल्या भक्तांची आणि आश्रितांची दुःखी नष्ट करून त्यांना सुखाची प्राप्ती करून देतात. दशमहाविद्यांची आराधना केल्याने मिळणारे फळ केवळ श्रीपादांची किंवा दत्तात्रयांची आराधना केल्याने तत्काळ प्राप्त होते. दुसऱ्या देवांची श्रद्धाभावाने आराधना केल्यास इष्टफल प्राप्ती होते, परंतु श्री दत्तात्रयांची आराधना तत्काळ फलदायिनी आहे. दत्तात्रय हे सर्व देवांचे स्वरूप असून ते चतुर्युगातील महान अवतार आहेत. त्यांचा अवतार त्यांचा महाअवतार समाप्ती नसलेला असून ते अत्यंत सुलभ साध्य आहे. श्रीपाद चरित्रामृत लीला. हे शंकर भट्टा, तू रचना करीत असलेल्या पवित्र ग्रंथाचे महापुरुष आणि महायोगी सुद्धा अध्ययन करतील. ते त्यांच्या संबंधित व्याकरणाने त्याचा अर्थ लावतील. योग संपन्न विभूती या ग्रंथाचा अभ्यास करून ज्ञान संपादन करतील. सर्वसामान्य भक्त या ग्रंथाचे पारायण करून इहलोकीचे व परलोकीचे सुख, वैभव आणि समृद्धी प्राप्त करतील. हा अक्षर सत्य ग्रंथ असल्याने त्यामधील प्रत्येक अक्षर ही बीजाक्षर शक्तियुक्त आहे. या ग्रंथाचे कोणत्याही भाषेत श्रद्धा, भक्तियुक्त अंतःकरणाने पारायण केल्यास इष्टफल प्राप्ती होते. हा महाग्रंथ त्या महाप्रभूंचे प्रत्यक्ष अक्षर स्वरूप आहे. श्रीपाद श्री वल्लभांचा जय जयकार असो. श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये. अध्याय 44. स्वर्ण पिठिकापूर वर्णन. श्री भास्कर पंडिताने त्या दिवशी आम्हास त्यांचे आदरातिथ्य स्वीकारून घरी राहण्याचा आग्रह केला व श्रीपाद श्रीवल्लभाचे चरित्र ऐकण्याची विनंती केली. आम्ही भास्कर पंडिताचा आग्रह मोडू शकलो नाही. रात्री त्यांच्याकडे वास्तव्य करून दुसऱ्या दिवशी स्नान संध्या आटोपून त्रिपुरांतकेश्वराच्या दर्शनाला गेलो. तिथे श्रीपाद श्रीवल्लभांच्या अत्यंत रसपूर्ण अशा चरित्राचे विवेचन झाले. वक्त्याने आपल्या मधुर वाणीने श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले होते. श्रीपाद प्रभूंचे जन्मस्थान. हे श्रोते हो,
श्रीपाद श्रीवल्लभ प्रत्यक्ष शिवस्वरूप आहेत. ते पिठिकापुरम गावी अंतर्धान पाहून काशी नगरीत अवतरित होत आणि गंगेचे स्नान करीत. त्यांच्या पिठिकापुरम मध्ये अवतरित होण्याने तेथील भूत पिशाच्य बाधेचे निर्मूलन झाले होते. पिठिकापुरम मधील त्यांच्या जन्मस्थळाची भूमी चैतन्यमय झाली होती. भविष्यात काही शतकानंतर त्यांच्या जन्मस्थळी निर्माण होणाऱ्या महासंस्थानात त्यांच्या दिव्य पादुकांची प्रतिस्थापना होईल. तेथील भूमी जागृत होऊन क्रमाक्रमाने आजूबाजूच्या भूमंडलास जागृत करेल. तेथील जनसमुदाय पिठापुरमच्या परिसरातील दिव्याकर्षणाने आकर्षित होतील. ज्या ज्या ठिकाणी श्रीपाद श्रीवल्लभांनी संचार केला आणि ज्या ज्या ठिकाणी ते संचार करतील त्या त्या प्रदेशात नकळत जागृतीचा प्रभाव दिसतो व तसा दैवी शक्तीचा अनुभव येतो. सुवर्ण पिठिकापूर महिमा. श्रीपाद प्रभूंनी मंद हास्य केले आणि म्हणाले, सॉरी, प्रत्येक मनुष्यात पृथ्वी तत्व असते. हे शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध या तत्वांनी बनलेले असते. योग दृष्टीने पाहता ज्या शरीरात पृथ्वी तत्वच असते ते श्रीपाद प्रभूंच्या दिव्य करुणा भावामुळे पिठिकापुरम या क्षेत्री निश्चितपणे आकर्षित होतात. यावर मी प्रश्न केला, आर्यावर्तातील लोक त्यांच्यातील पृथ्वी तत्वाच्या जागृतीमुळे पिठिकापुरमला भौतिक रूपाने येतात का? सुवर्ण पिठिकापूर महिमा. श्रीपाद प्रभूंनी मंद हास्य केले आणि म्हणाले, तू विचारलेला प्रश्न योग्यच आहे. भौतिक दिसणाऱ्या पिठिकापुरम मध्ये एक सुवर्ण पिठिकापूर आहे. जितकी भौतिक पिठिकापुरमची व्याप्ती आहे तेवढीच सुवर्ण पिठिकापुरमची सीमा आहे. सुवर्ण पिठिकापूर केवळ चैतन्याने निर्माण झाले आहे. वास्तविक पाहता साधकांमध्ये असलेल्या चैतन्याच्या संबंधित पदार्थ निर्माण होताना त्याला सुवर्ण पिठिकापुरात वास्तव्य करीत असल्यासारखे वाटते. या सुवर्ण पिठिकापुरातील चैतन्यामुळे हजारो दिव्य किरणांची आभा निर्माण होते. योगी, तपस्वी, महापुरुष या सुवर्ण पिठिकापुरात राहण्यासाठी उत्सुक असतात. परंतु हे दिव्य पुरुष आपल्या सामान्य दृष्टीला अगोचर असतात. सुवर्ण पिठिकापूर केवळ योगचक्षु, ज्ञानचक्षु असलेल्या साधकांनाच गोचर असते. काशीतील पंचकोश यात्रा विशेष. सुवर्ण पिठिकापुराप्रमाणेच सुवर्ण काशी नावाचे एक दिव्य क्षेत्र आहे. ते भौतिक काशीच्या विस्तारा एवढेच आहे. सुवर्ण काशी चैतन्यमय पदार्थांनी निर्मित आहे. काशी यात्राम गमिष्यामीम तत्रैव निवसाम्यहम इति ब्रुवाणसस्मतम काशीवास फलम लभेत असे शास्त्रवचन आहे. मी काशीला जात आहे आणि तेथेच राहण्याचा विचार आहे असे सतत म्हणणाऱ्या लोकांना सुद्धा काशीवासाचे फल प्राप्त होते. सुवर्ण काशीत निवास करण्यासाठी आणि काशी विश्वेश्वराच्या दर्शनासाठी प्रत्येकाने त्याचे निरंतर मोठ्या श्रद्धाभावाने चिंतन केले पाहिजे. तुझ्या अन्नमय कोशाच्या संबंधित एक भौतिक पिठिकापूर आहे, तसेच एक भौतिक काशी सुद्धा आहे. तुझा प्राणमय कोशाच्या संबंधित एक भौतिक पिठिकापूर आहे, तसेच एक भौतिक प्राणमय काशी सुद्धा आहे. मनोमय कोश, विज्ञानमय कोश आणि आनंदमय कोश या प्रत्येक कोशाच्या संबंधाने एक एक पिठिकापूर व काशी आहे. या आनंदमय पिठिकापुरामलाच सुवर्ण पिठिकापूर असे म्हणतात. तसेच या आनंदमय काशीलाच सुवर्ण काशी असे म्हणतात. या वक्तव्यावर मी म्हणालो, महोदया, मी अल्पज्ञ आहे. कृपा करून माझ्यावर अनुग्रह करा आणि या विषयाचे सुबोध विवेचन करून सांगा. काही लोक काशीतील पंचक्रोश यात्रेच्या फलाबद्दल सांगतात. ती यात्रा कोणती? माझ्या प्रश्नाचे समाधान करण्यासाठी श्री भास्कर पंडित म्हणाले, बाळा, पंचक्रोश यात्रा म्हणजे भौतिक यात्रा असते. वास्तविक पाहता आपण करावयाची असते ती यात्रा अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय आणि आनंदमय कोश म्हणवली जाणारी ही पंचकोश यात्रा आहे. ही आपण चैतन्य रूपानेच करावयाची असते. हेच या पंचकोशमय यात्रेचे गूढमय देव रहस्य आहे. श्रीपादांच्या अनुग्रहामुळेच साधकाला पंचक्रोश यात्रा करण्याचे सामर्थ्य प्राप्त होते. त्यामुळेच पंचभूतांशी संबंधित पंचमहायज्ञ श्रीपाद प्रभूंच्या योग शक्तीने सिद्ध होतात. या पंचमहायज्ञाचे प्रतीक म्हणून कुरुगड्डी जवळ पंचदेव पहाड सुशोभित केला आहे. दैव रहस्याचे अनुष्ठान ज्यांनी केले, ज्यांची योग दृष्टी आहे, अशा साधकालाच हे सर्व आकलन होते. इतर सर्वसामान्य मानवांना याबद्दल काहीच बोध होत नाही.
श्रीपाद प्रभूंनी काशीत गंगा स्नान केले तेव्हा गंगा माता प्रत्यक्ष प्रकट झाली आणि तिने श्रीपाद प्रभूंना रोज गंगा स्नान करण्याची प्रार्थना केली. त्यावेळी श्रीपादांनी मी दररोज गंगेत स्नान करीन असा वर दिला. यामुळेच गंगा मातेचे चैतन्य सुद्धा पंचक्रोशात सामावलेले आहे. तसेच गंगा मातेचे वास्तव्य पंचक्रोशात आहे. यावर मी म्हणालो, महाराज, गंगा माता जलस्वरूप असते. सॉरी, गंगा माता जलस्वरूप असते ना, ती पंचकोशात कशी असेल? मला हे समजत नाही. यावर हसून भास्कर पंडित म्हणाले, बाळा, देवता या मंत्र स्वरूपात असतात. त्या भौतिक स्वरूपात नसतात. मंत्र स्वरूप म्हणजे शब्द ब्रह्माचे शक्ती रूप होय. गंगा माता ही शक्ती देवता आहे. चैतन्य स्वरूप असलेली ही देवता असा याचा अर्थ आहे. ती भौतिक स्वरूपातील गंगा नदी ही तादात्म्य स्थितीतील अभिमान देवता आणि चैतन्य रूपातील देवता आहे. त्याचप्रमाणे सूर्य देवता जे सृष्टीत दिसतात ते सूर्य खगोलात तादात्म्य स्थितीतील चैतन्य रूप देवता असतात. हे धर्म सूक्ष्म गूढ असलेले दिव्य रहस्य तुला आता चांगले समजले असेल. प्रत्येक मानवात जलतत्व असते. त्याच्या शुद्धीकरणासाठी जलयज्ञ करण्याचा संकल्प करतात. त्यासाठी ते दररोज काशीतील गंगा स्नानास जातात. या योग प्रक्रियेमुळे भौतिक रूपात असलेल्या जलवासनेला पवित्रता येते. पवित्र अशा नद्या आपल्या अतिपवित्र जलांनी मानवांचे मालिन्य दूर करून त्यांना पवित्रता प्रदान करतात. गंगा, गोदावरी यासारख्या महानद्या पापी मानवांनी केलेल्या त्यांच्यातील स्नानाने अपवित्र होतात. या नद्यांमध्ये जेव्हा चैतन्य स्वरूप महापुरुष आणि पुण्यात्मे स्नान करतात, तेव्हा या महानद्या पूर्ववत पवित्र होतात. जलयज्ञ करण्याचा अर्थ म्हणजे जीवराशींच्या शरीरात जलस्वरूप आणि जलतत्वांचे शुद्धीकरण असते. श्रीपाद श्रीवल्लभ सार्वभौम आहेत. केवळ एका आदेशाने कोट्यानी कोटी ब्रह्मांडाची रचना, रक्षण आणि विलय करणारे असे महान त्रिमूर्ती स्वरूप दत्तप्रभूच आहेत. त्रेतायुगात भारद्वाज मुनींनी दिलेल्या वचनानुसार भारद्वाज गोत्रातील सावित्री काटक महायज्ञ केलेल्या पुण्यस्थळी म्हणजेच पिठिकापुरम या गावी श्रीपाद प्रभूंनी अवतार घेतला. त्यांच्या अवताराचे प्रयोजन महायोग्यांना, महासिद्धांना, महापुरुषांना अनुग्रहित करून त्यांच्या करवी धर्माचा उद्धार करायचा. त्यांनी या अवतारानंतर नृसिंह सरस्वती नामरूपाने अवतार घेणार असल्याचे सांगितले. या दिव्य वचनावर जे कोणी अविश्वास दाखवतील त्यांना आणि श्रीपाद प्रभूंच्या अवताराची जे अवहेलना करतील त्यांना पिशाच्य योनी प्राप्त होईल. ते बलहीन आणि अत्यंत हीन दीन अवस्थेस प्राप्त होऊन नरक यातना भोगतील. अशा पापी व्यक्तींना गाणगापूर येथे श्री नृसिंह सरस्वती स्वामींच्या अवतारात विमुक्ती मिळेल असे श्रीपादांनी सांगितले आहे. तू लिहित असलेला श्रीपाद श्रीवल्लभ यांचा चरित्रामृत ग्रंथ अक्षरशः अक्षर सत्य ग्रंथ आहे. हा ग्रंथ सर्व भाषांमध्ये अनुवादिला जाईल. या महान ग्रंथाचे कोणत्याही भाषेत पारायण केले असता त्याचे विशिष्ट फळ प्रत्येकाला मिळेलच. याचे भाषांतर करण्याची योग्यता असणाऱ्यांची निवड ते स्वतःच करतील. या ग्रंथाचा अनुवाद करणारे आणि अनुवाद करण्यास सहाय्य करणारे संबंधित यांच्यावरही महाराजांची विशेष कृपा राहील. हा ग्रंथ पुण्य मंदिरात ठेवून यांची पूजा केल्यास त्यांना कृपा लाभ होईल. या ग्रंथ पारायणाने कलियुगात सर्व शुभ गोष्टी करतील असे महाप्रभू म्हणाले. तुझे हे ग्रंथलेखनाचे काम श्रीचरण तुझ्याकडून पूर्ण करून घेतील. त्यावर मी म्हणालो, महाराज, तुम्ही सांगितलेले सर्व योग्यच आहे, पण मी पंडित मुळीच नाही. शिवाय वेदांताचे ज्ञानाविषयी मी अनभिज्ञ आहे. या अल्पज्ञाकडून आपण केवढे महत् कार्य करून घेत आहोत याचे मला आश्चर्य वाटते आणि आनंदही होतो. यावर भास्कर पंडित म्हणाले, खरे तर असे दत्त विधानच आहे की निषिद्ध पदार्थाने रोग बळावतात, परंतु आश्चर्य असे की अद्भुत अशी महत्कार्ये काही न येणाऱ्या सामान्य व्यक्तीकडून करून घेण्याचा श्रीपाद प्रभूंचा नित्य विनोदी स्वभाव आहे. हे त्यांच्या दिव्य शक्तीचेच निदर्शन आहे. एके दिवशी एक संन्यासी पिठिकापुरम मधील कुकुटेश्वर मंदिरात आला. त्यावेळी श्रीपाद श्रीवल्लभ बालावस्थेत होते. श्री नरसिंह वर्मा आणि व्यंकटप्पया श्रेष्ठी बालक श्रीपाद श्रीवल्लभांना घेऊन घोडागाडीतून कुकुटेश्वराच्या मंदिरात आले. त्यावेळी ते संन्यासी स्वयंभू दत्त मंदिरात ध्यान अवस्थेत बसले होते. त्यांना पाहून श्रीपाद श्रेष्ठींना म्हणाले, या साधूला मंदिरात काय येऊ दिले? नरसिंह वर्मा श्रीपादांना हलकेच म्हणाले, अरे बाळा, ते संन्यासी आहेत. त्यांना राग आल्यास आपणास ते शाप देतील. श्रीपाद म्हणाले, म्हणजे यांना सुद्धा राग येतो तर? मासे पकडून ज्यांच्या जवळ माशांचा वास येतो त्यांना का संन्यासी म्हणावे? तितक्यात त्या संन्याशाने डोळे उघडले. त्यांच्या जवळ माशांचा वास येत होता. ती त्या संन्याशांना समजले.
ते खरेखुरे संन्यासी होते. त्यांनी श्रीपादांकडे पाहिले. त्यांना मत्स्य अवतारातील श्री विष्णूंची आठवण झाली. तेव्हा श्रीपाद म्हणाले, "तुमच्या कमंडलूत सुद्धा छोटे-छोटे मासे आहेत. तुम्हीच पहा." संन्यासावर विशेष अनुग्रह. संन्याशाला कमंडलूत मासे पाहून खूप आश्चर्य वाटले. श्रीपाद त्या संन्याशाकडे तीव्र नजरेने पाहत होते. तितक्यात ते संन्यासी अंतर्मुख झाले. त्यांना योगदृष्टी प्राप्त होऊन त्यांच्या शरीरातील रक्तनलिकेतील विभिन्न द्रवातील लहान लहान थेंब मत्स्याकार असल्याचे जाणवले. ते थेंब विविध प्रकारच्या अनुभूतीचे प्रदर्शन करीत होते. एक एक थेंब जणू काही एका एका वासनेचे रूप घेऊन माशाच्या आकारात तरळत होता. आहा, मत्स्यावतार प्रक्रिया म्हणतात ती हीच काय? असे आश्चर्यचकित होऊन ते संन्यासी ओरडले. या सूक्ष्म थेंबाविषयी ज्ञान प्राप्त झाल्यास प्रपंचातील सर्व वासनावर नियंत्रण ठेवता येणे शक्य असल्याचे त्या संन्याशांना कळाले. संन्यासी बहिर्मुख झाले. त्यांनी मंद हास्य करीत श्रीपादांच्या मुखाकडे मोठ्या श्रद्धाभावाने पाहिले. श्रीपादांनी सुद्धा मंद हास्य करीत त्यांच्याकडे बघितले. संन्यासी श्रीपादांच्या चरणकमलावर नतमस्तक झाले. श्रीपादांनी मोठ्या प्रेमभराने आपला हात त्या संन्याशाच्या मस्तकावर ठेवून त्यांच्यावर अनुग्रह केला. त्या स्पर्शाने त्या संन्याशाच्या शरीरातील माशाचा वास लुप्त झाला आणि त्या जागी एक दैवी सुगंध येऊ लागला. त्यावेळी त्या संन्याशास पराशर मुनींनी आपल्या कृपादृष्टीने मत्स्यगंधेच्या शरीरास येणारा माशांचा दुर्गंध नष्ट करून त्या ठिकाणी सुगंध प्रस्थापित केल्याच्या घटनेची स्मृती झाली. याचप्रमाणे पतिव्रता मातलीच्या शरीरातून सुगंध येत असे म्हणूनच तिला सुवासिनी असे म्हणतात. ज्याप्रमाणे शरीरातील अनुभूती सुवासात परिवर्तित होतात, त्याप्रमाणे भौतिक शरीरात सुद्धा बदल होऊन सुवासाची अनुभूती येते, असे श्रीपाद प्रभूंनी त्या संन्याशाला मौनबोध केला. यानंतर श्रीपाद म्हणाले, "अरे बाबा, तुला मत्स्य अवताराबद्दल कळले. दैवी प्रकृती आणि असुरी प्रकृती यांना कुर्मावताराचा आधार आहे. मंदार पर्वताला कुर्मावर प्रस्थापित करून देवदानवांनी समुद्र मंथन केले होते. तू अंतर्मुख होऊन कासव ज्याप्रमाणे संकटाचे समयी इंद्रिय आत ओढून घेऊन ती नियंत्रणात ठेवतो, त्याचप्रमाणे तो आपल्या ज्ञानेंद्रियांना आणि कर्मेंद्रियांना आपल्या स्वाधीन ठेवल्यास मोठा योगी होशील. असे न केल्यास बहिर्मुख होऊन सर्व दुर्गुणांनी युक्त होऊन राक्षस होशील. तू बहिर्मुख झाल्या क्षणीच कोणीतरी तुला मारून टाकेल. तुला जीवन हवे असल्यास तू अंतर्मुख होऊन योगाभ्यास कर. असे केल्यास तुझी सर्व बंधनातून सुटका होईल." श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो. श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये. आपल्याला अंदाज आला असेल की आपल्याकडे असलेल्या कमी वेळेमध्ये आपल्याला या गोष्टी पूर्ण करायच्या असल्यामुळे काही गोष्टी आपल्या कदाचित डोक्यावर नाही जात असतील, समजत नसेल, पण हरकत नाही. कधी ना कधीतरी कानावर पडणं हे सुद्धा फार महत्भाग्य आहे. तर आजच्या जे काही आपण वाचलंय त्याच्याबद्दल थोडस आपण सार बघण्याचा प्रयत्न करणार आहोत. कालच्या अध्यायांमधलं सार पण आपलं राहून गेले, पण आता ते घेणं पुन्हा शक्य नाही. आजच्या अध्यायांमध्येच आपण बघूया. अध्याय क्रमांक 41 पासून आपण सुरुवात करूया. कालच आपला हा विषय झाला होता. माझ्या मते पाटील साहेबांनी हा प्रश्न विचारला होता की 4 वाणी ज्या आहेत, नमो शारदा मूळ चत्वार वाचा, असे जे समर्थ रामदास स्वामींनी लिहून ठेवलेलं आहे, तर त्याप्रमाणे ह्या 4 ज्या वाचा आहेत, या 4 वाचा म्हणजे नेमक्या काय, याचा उल्लेख हा आजच्याच अध्यायात आला. मग हे किती महाराजांचे खरंच कृपादृष्टी आहे की आपण जे आदल्या दिवशी जे काही प्रश्न घेतो किंवा जे काही शंका आपल्या येतात किंवा जे विषय होतात, नेमके त्याचं अजून उकल जी आहे ती आपल्याला पुढच्या अध्यायामध्ये बघायला मिळते. आजच्या अध्यायात एक अत्यंत महत्वाची गोष्ट आपल्याला ऐकायला मिळाली, ती म्हणजे आपण जे अनेक अध्यायांमध्ये बघत आलेलो आहे की प्रत्येक गोष्ट ही ऋणानुबंधनातूनच घडते आहे. कुठलीच गोष्ट जर मागे काही त्याला हिस्ट्री नसेल, कुठलंही कर्माचं बंधन नसेल, तर ती गोष्ट घडत नाहीये. त्या प्रकारे महाराजांचे जे भाऊ होते, छोटे आणि मोठे दोघेही भाऊ, तर महाराजांनी त्यांचा कसा ऋणानुबंध फेडलेला आहे, तर एक जो मोठा भाऊ आहे तो म्हणजे समर्थ रामदास स्वामी. हे 13व्या-14व्या शतकात घडलेली घटना आहे आणि समर्थ रामदास स्वामी हे 16व्या शतकातले, म्हणजे शिवाजी महाराजांच्या काळातले. दुसरा जो भाऊ आहे म्हणजे महाराजांपेक्षा मोठा 2 नंबरचा, तो भाऊ शिवाजी महाराज म्हणून जन्माला येणार आहेत आणि तो धर्माची स्थापना करून राज्य स्थापन करेल, असं महाराजांनी त्यावेळेला सांगितलेलं आहे. आणि हे दोघेही या श्रीपाद अवतारा काळामध्ये भाऊ असल्यामुळे यांचे जे ऋणानुबंध आहेत, हे ऋणानुबंध म्हणून त्या महाराष्ट्रामध्ये घेणाऱ्या 17व्या शतकातला जो त्यांचा अवतार आहे किंवा त्यांचं जे कार्य असेल, तर त्या काळामध्ये शिवाजी महाराज म्हणजे ते धाकटे भाऊ
मोठ्या भावाचे म्हणजे समर्थ रामदास स्वामींचे शिष्य होतील किंवा त्यांच्याकडनं ते दीक्षा घेतील किंवा त्यांना ते गुरुस्थानी मानतील, हे महाराजांनी त्यावेळेला सांगितलंय. तिसरा जो म्हणजे महाराजांपेक्षा धाकटा भाऊ जो आहे, तो भाऊ शेगावचे गजानन महाराज होते, हेही महाराजांनी त्यावेळेला सांगितलेलं आहे. जे आपण हे जे सगळं बघतो हे किती सूक्ष्म रूपामध्ये चाललेलं आहे. हे प्रत्येक गोष्टीचं प्लॅनिंग आहे. आणि हे कशाप्रकारे श्रीधर स्वामी म्हणून फार महान योगी होऊन गेले. हे श्रीधर स्वामी म्हणजे महाराजांचा आणखीन एक जो धाकटा भाऊ होता, तोच श्रीधर स्वामी म्हणून या पृथ्वी तलावरती येऊन त्यांनी शंकराचे फार मोठं भक्तीचं कार्य जे आहे ते समाजामध्ये वाढवलं आहे. तर ही प्रत्येक गोष्ट किती एकमेकांशी कनेक्ट आहे, म्हणजे विदाऊट एनी कनेक्शन कुठलीच गोष्ट होऊ शकत नाही. हे पुन्हा पुन्हा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर आता आजच्या गोष्टी बऱ्याचशा खूप म्हणजे डिटेल घेतल्या तर बराच वेळ जाईल. पण आपलं वेळेची मर्यादाही पाळणं गरजेचं आहे. त्यामुळे अगदी शॉर्टमध्ये काही गोष्टी घेणार आहे. तर तिथं प्रश्न केलाय, की ह्या 4 ज्या वाचा आहेत, वैखरी, मध्यमा, पश्यंती आणि परा या 4 वाचा आहेत किंवा 4 वाणी आहेत. तर ह्या 4 वाणींबद्दल थोडंसं कृपया विस्ताराने सांगा असं त्या ठिकाणी म्हटलंय. तर माणसाला 5 कर्मेंद्रिय आणि 5 ज्ञानेंद्रिय दिलेली आहेत. वाणी ही न दिसणारी एक कर्मेंद्रिय आहे, की जी वाणी दिसत नाही. शब्द आपल्याला दिसत नाही. पण या वाणीच्या माध्यमातून जे काही कर्म घडतं, या कर्माचे फळ मात्र आपल्याला बघायला मिळतात. आपण एखाद्याला बोलल्यानंतर म्हणजे त्याच्यामध्ये जे पहिलं म्हणलेलं आहे, की शब्द म्हणजे काय किंवा वाणी म्हणजे काय? तर सगळ्यात पहिलं, की प्रत्येक आपणास कानाद्वारे ऐकू येणारे वाक्य स्थूल असते. म्हणजे काय? तर शब्द किंवा जे काही वाणी आहे, वाचा आहे, ती दिसत नाही. पण आपण ज्यावेळेला बोलतो म्हणजे काय फिजिओलॉजिकल लेव्हलवरती किंवा बायोलॉजिकल लेव्हलवरती काय ॲक्शन होतीये? तर आपल्या स्वरयंत्रामध्ये कंपन निर्माण होतात. आणि ही कंपन निर्माण झाल्यानंतर आपल्या मुखातून त्या कंपनानुसार ते शब्द बाहेर पडतात. हे शब्द म्हणजे काय? पुन्हा ती कंपन आहेत, व्हायब्रेशन्स आहेत. हे व्हायब्रेशन जो कोणी समोर व्यक्ती असेल, मध्ये जी हवा आहे, या हवेच्या माध्यमातून हे प्रवाहित होतात किंवा ह्याच्या माध्यमातून पुढे जातात आणि त्या समोरच्या व्यक्तीच्या कानावरती आदळतात. कानावरती आदळल्यानंतर हे व्हायब्रेशन त्या कानाच्या पडद्यामध्ये जाऊन त्या कानाच्या पडद्याचा विशिष्ट प्रकारे व्हायब्रेशन होतात, ज्याला रेझोनन्स असं म्हणतात. दोन्हीची फ्रिक्वेन्सी त्या ठिकाणी होते आणि ते जे कानाच्या पडद्याचे व्हायब्रेशन होतात, त्या व्हायब्रेशनचा मेसेज मेंदूमध्ये जातो. इलेक्ट्रिकल मेसेज त्या ठिकाणी जातो आणि मग मेंदूला कळतं, की हा समोरच्या हे जे व्हायब्रेशन आहे, याला काय म्हणतात. आता हे मेंदूला कशामुळे कळतं? तर लहानपणापासून जे आपल्याला शिकवलेलं आहे, याला म्हणायचं. मग ची व्हायब्रेशन कशी आहे? हे हळू आपल्या मेंदूमध्ये हे व्हायब्रेशन स्टोअर केलेले आहेत, की असं व्हायब्रेशन झालं, की याला म्हणायचं. असं व्हायब्रेशन झालं, की याला म्हणायचं वगैरे, वगैरे. तर ही व्हायब्रेशनमुळे तो मेंदू ती गोष्ट रिकॉल करतो, की त्याच्या मागच्या मेमरीमध्ये काय स्टोअर करून ठेवलंय या व्हायब्रेशनचं. जसं कॉम्प्युटरचं असतं कोडिंग आणि डिकोडिंग. आणि मग ते मेमरीशी, त्या स्मृतीशी ते जोडले जाऊन मग त्याचं ज्ञान म्हणजे त्या स्मृतीमधून, त्या मेमरीमधून आपल्याला जाणीव होते, की समोरचा व्यक्ती आपल्याला काय बोललेला आहे. हे झालं वाणीचं स्थूल स्वरूप, जे आपल्याला बाह्य दृष्टीने दिसतं. पण ही वाणी एवढीच आहे का? तर नाही. ह्या 4 वेगवेगळ्या पद्धतींमध्ये वाणी आहे. आपण मागच्या अनेक अध्यायांमध्ये बघितलं, की 3 प्रकारे झालेल्या कर्माचं फळ आपल्याला भोगायला लागतं. एक म्हणजे शारीरिक कर्म, दुसरं आहे शाब्दिक कर्म आणि तिसरं आहे मानसिक कर्म. आता त्याच्यामधलं हे दुसरं जे आहे ते शाब्दिक कर्म म्हणजे वाणीच्या माध्यमातून झालेलं कर्म. आता हे कर्म किती डिटेल आहे याचा विचार जर आपण आपण आता बघितलं तर आपल्याला अंदाज येईल आपण कशाप्रकारे आपल्याला जे कर्माचं फळ म्हणतो आपण ते कशाप्रकारे. वाणीचे 4 प्रकार वैखरी, मध्यमा, पश्यंती आणि परा. वैखरी वाणी म्हणजे जे आता आपण बोलतोय, मी बोलतोय, तुम्ही ऐकताय, मोठ्याने जे काही मी बोलतोय, याला म्हणायचं वैखरी वाणी. जिथं आपल्या कंठामध्ये किंवा स्वरयंत्रामध्ये जी कंपनं निर्माण होतात, हवेची पोकळी आहे, तिथून जे कंपनं निर्माण होतात, त्याच्या माध्यमातून जे आपल्याला ऐकायला येतं, त्याला म्हणायचं वैखरी वाणी. हे झालं आपला पहिल्या वाणीचा प्रकार, ज्याच्या माध्यमातून आपण जे काही बोलणार आहोत, त्याच्यातून कर्म करणार. दुसरं जे आहे, की ज्याच्यामध्ये अ, आवाज काढायचा नाहीये. कुठलेही व्हायब्रेशन्स होणार नाहीयेत. कंठातून कुठलंही कंपन निर्माण होणार नाही. पण ओठांची फक्त हालचाल होणार आहे. जिभेची फक्त हालचाल होणार आहे. ज्याला आपण पुटपुटणं किंवा मनातल्या मनात काहीतरी पुटपुटला असं जे काही म्हणतो. हे ज्याच्यामध्ये फक्त ओठांची हालचाल होते
आणि त्याच्यावरनं आपण समजून घेतो, की हा काय बोलला. बघा आपल्या आयुष्यामध्ये आपल्या दिवसभराचा फक्त नित्यक्रम जरी बघितला, तरी आपल्याला आठवेल, की आपण असं खूपदा करतो, की आपण बोलतो, पण स्थूल रूपाने आपल्याला ऐकू येते का? तर ते नाही ऐकू येत. पण आपल्याला ते कळतं, की आपण काय बोलतोय. ज्याच्यामध्ये प्रत्यक्ष कृती काहीच घडत नाही. पण ही जी दुसरी वाणी जी आहे, ज्याला मध्यमा असं म्हणतात. तर ह्या मध्यमा वाणीच्या माध्यमातनं ही कृती घडते. पण आता ही मध्यमा वाणीची कृती आणि वैखरी वाणीची कृती ही अशीच होते का? याच्या बॅकग्राऊंडला काही होतं का? तर हो. याच्या बॅकग्राऊंडला असते ती पश्चंती वाणी. म्हणजे ज्याच्यामध्ये ना आपण पुटपुटतोय, ना ओठांची जिभेची हालचाल करतोय आणि ना प्रत्यक्ष शब्द किंवा कंठामध्ये काही कंपन करतोय. आतमध्ये आपण मनामध्ये एक विचार करतो. आपल्याला जे बोलायचं आहे, ही प्रत्येक गोष्ट मनामध्ये आधी घडते. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, की आपण भागवत पुराणामध्येही वाचलेलं आहे आणि आजकाल मॉडर्न सायन्समध्येही सांगितलं जातं, की प्रत्येक गोष्ट या जगामध्ये 2 वेळा घडते. प्रथम ती आपल्या मनात होते आणि दुसरी स्थूल रूपाने आपल्याला दिसते. तर ही जी तिसरी रूप आहे, ज्याला पश्चंती वाणी म्हणतात. म्हणजे तुमच्या मनामध्ये आलेला विचार म्हणजे पश्चंती वाणी झाली. आणि चौथी जी आहे ती परावाणी, ही परावाणी आपल्या नाभीच्या ठिकाणी आहे. या नाभीच्या ठिकाणी जो नाद निर्माण होतो. आता इथे व्हायब्रेशन्स नाहीयेत. तर ही एनर्जी स्वरूपात आहे. ही वाणी जी आहे इथे प्रत्यक्ष कुठलाही ॲक्शन होत नाहीये. पण ही एनर्जीच्या फॉर्ममध्ये आहे. आणि या परावाणीने ज्यावेळेला एखादी गोष्ट केली जाते, त्यावेळेला विश्वाचं जे युनिव्हर्सल एनर्जी आहे, वैश्विक शक्ती जी आहे, या वैश्विक शक्तीशी या परावाणीने संवाद साधता येतो. वैश्विक शक्तीमधील ज्या गोष्टी गुह्य आहेत, ज्या स्थूल रूपाने आपल्याला दिसत नाहीत, त्या गोष्टी आपल्याला आत्मसात होऊ शकतात किंवा आपल्याला हवं ते आपण त्या वैश्विक शक्तीमध्ये अ, परावर्तित करू शकतो किंवा त्याच्यामध्ये काय म्हणूया आपण तिथे व्यक्त होऊ शकतो. म्हणजे एखादा तुमचा कोणीतरी व्यक्ती परदेशात आहे किंवा परराज्यात आहे किंवा अन्य ठिकाणी आहे जिथे तुमचा काही त्याच्याशी कॉन्टॅक्ट होत नाही. तो सुद्धा एक एनर्जीचाच फॉर्म आहे. तो सुद्धा चैतन्य रूप आहे आणि तुमच्यामध्येही एनर्जी आहे. ही ज्यावेळेला परावाणीने तुम्ही संवाद साधायला शिकाल, त्यावेळेला तुम्ही केलेला संवाद त्या व्यक्तीपर्यंत बरोबर पोहोचतो आणि त्यांनी त्या ठिकाणी दिलेला मेसेज हा तुमच्यापर्यंतही व्यवस्थित पोहोचतो. याला म्हणतात परावाणीचा संवाद. आणि ही खरं तर सर्वोत्तम पातळी आहे, ज्या वाणीनं खरं तर परमेश्वराचं नाम साधलं गेलं पाहिजे. आता आपण मनातून केलेल्या प्रत्येक वाक्यांचा, प्रत्येक विचारांचं आपल्याला फळ भोगावं लागतं. आपण ज्यावेळेला मनातून फक्त म्हटलंय, कुठलीही गोष्ट प्रत्यक्षात केलेली नाही. मनातून मी असं म्हटलं, जसं आत्ताच्या आपण अध्यायात वाचलं, की मी काशीला आहे आणि मी काशीमध्ये वास्तव्य करतोय, असं म्हटलं तरी सुद्धा त्याला काशी क्षेत्री राहिल्याचं पुण्यफळ मिळणार आहे, असं त्या ठिकाणी सांगितलंय. म्हणजे जी गोष्ट तुम्ही फक्त मनातून सुद्धा विचार करणार आहात, त्या गोष्टीचं त्वरित आणि योग्य ते फळ त्या ठिकाणी मिळणार आहे. मग जर तुम्ही शब्दांनी असं म्हणताय किंवा स्वामींना प्रार्थना केली, की "महाराज मला ही गोष्ट हवी आहे." हे तुम्ही वैखरी वाणीने बोलला किंवा मनात बोलला म्हणजे पश्चंती वाणीने महाराजांशी संवाद साधला. शेवटी ही वाणीच आहे. तर ह्या वाणीने संवाद साधला. पण हा संवाद साधल्यानंतर त्या पश्चंती वाणीमध्ये म्हणजे मनामध्ये असा विचार केला, की मी मागितलंय खरं, पण हे कसं मिळणार आहे? कदाचित नाहीच मिळणार मला. हे शक्यच होणार नाही. कारण आजूबाजूची परिस्थितीच तशी आहे. म्हणजे महाराजांशी संवाद एकदाच साधला, ज्याच्यामध्ये आपण असं म्हटलं, की मला ही गोष्ट हवी आहे. पण हजारदा पश्चंतीवाणीने असा मनातनं संवाद साधला, की ही गोष्ट मला मिळूच शकत नाही. रिझल्ट कुठल्या गोष्टींचा जास्ती येणार? ज्या 1000 वेळेला आपण त्या गोष्टींचा पश्चंतीवाणीनं जे काही बोललेलो आहोत, त्या गोष्टींचा आपल्याला रिझल्ट मिळणार. मग जर आपल्याला ती गोष्ट हवी असेल, तर काय करावं लागेल? तर शब्दांनी म्हणजे वैखरी वाणीने सुद्धा, त्यानंतर मध्यमा वाणी म्हणजे पुटपुटण्याच्या स्वरूपात सुद्धा, पश्चंती वाणीने म्हणजे मनातल्या मनात सुद्धा आपल्याला जी गोष्ट हवी आहे, ती गोष्ट माझ्याकडे आहे किंवा मला मिळत आहे, याच स्वरूपामध्ये विचार केला पाहिजे. कारण हे न दिसणार आहे. हे तुमच्याशिवाय कोणालाही माहीत नाही, की तुम्ही आतमध्ये काय विचार करताय, मनातल्या मनात काय पुटपुटताय, हे फक्त तुम्हाला माहिती आहे. पण सर्वाधी साक्षीभूतम.
तो जो आतमध्ये चैतन्य रूपी वास करणारा जो आत्मा आहे, ह्याला हे सगळं माहिती आहे आणि त्याच्यावरती त्याच्या चित्ताच्या पटलावर ही प्रत्येक गोष्ट रेकॉर्ड केली जाते. आणि ज्यावेळेला ही रेकॉर्ड चित्तावरती केली जाते, त्यावेळेला प्रत्येक गोष्टीचे परिणाम हे 100% ठरलेले आहेत. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. कर्म करण्याचा अधिकार आपल्याकडे आहे, फळाचा अधिकार आपल्याकडे नाही. मनात काय विचार करायचा हे आपण ठरवू शकतो, पण एकदा विचार झाल्यानंतर त्याचे परिणाम काय होतील हे आपण ठरवू शकत नाही. ते निश्चित आहेत. हे नियतीचं सूत्र, फॉर्म्युला ठरलेलं आहे. त्यामुळे कर्म करण्याचा अधिकार आपल्याकडे आहे. त्याचं स्वातंत्र्य परमेश्वराने आपल्याला दिलेलं आहे आणि हे स्वातंत्र्य कशा पद्धतीनं वागायचं, कशा पद्धतीनं जगायचं यासाठी लागतो तो विवेक, की काय योग्य आहे आणि काय अयोग्य आहे हे मला कळलं पाहिजे. हा विवेक ज्याचा जागृत आहे, तो मनातून सुद्धा त्या पश्यन्ती वाणीनं सुद्धा सत्कर्मच नेहमी करत राहतो आणि अशा तुम्हाला तो कदाचित तुमच्याशी काही बोलणार नाही, कदाचित तुम्हाला वाईटही म्हणणार नाही, कदाचित तुम्हाला चांगलंही म्हणणार नाही. पण त्यांनी त्या पश्यन्ती वाणीने दिलेले आशीर्वाद नेहमी आपलं चांगलं करू शकतील किंवा मनातून त्यांनी आपल्याविषयी वाईट विचार केले असेल, तर त्याचं वाईट निश्चित घडणार आहे. हेही तितकंच खरं आहे. बऱ्याच वेळेला आता ही पश्यन्ती वाणी जी आहे, ती कशा स्वरूपात व्यक्त होऊ शकते? तर हे आपण 4 प्रकार बघितले. खूपदा आपण आयुष्यामध्ये काय करतो, कोणीतरी आपल्याला एखादी नावडती व्यक्ती समोर दिसते, की आपली अशी अपेक्षा असते, की आता सगळं छान चालू आहे आणि एकदम असं काहीतरी नावडतं आपल्या आयुष्यामध्ये घडतं. व्यक्ती भेटते किंवा काहीतरी घटना घडते. त्यावेळेला सहज आपल्या चेहऱ्यावरती एक भाव उमटतो. कदाचित तोंड उतरलेलं असेल किंवा तोंडाने काहीतरी आवाज करू, हे पश्यन्ती वाणीचं व्यक्त रूप आहे. जिथं तुम्ही एकही शब्द उच्चारलेला नाही, कुठलीही व्हायब्रेशन झालेलं नाही. पण चेहऱ्यावरती जे काही तुम्ही हावभाव दाखवलेत, ते त्या पश्यन्ती वाणीमध्ये जे तुम्ही बोललेला आहात, त्याचं व्यक्त रूप आहे. एखादी चांगली व्यक्ती आपल्यासमोर आपल्याला आवडीची जी व्यक्ती आहे, ती आपल्यासमोर अचानक भेटली आपल्याला, तर आपल्या चेहऱ्यावर ते पहिले शब्द उमटत नाहीत. पहिली येते ते स्माईल. कारण सायन्स सुद्धा असं सांगतं, की प्रकाशाचा वेग हा सगळ्यात जास्ती आहे. ध्वनीचा वेग नंतर आहे. त्यामुळे आपण जो मनातून पहिला विचार करतो, तो आपल्या चेहऱ्याच्या भावनेच्या माध्यमातनं, इमोशनच्या माध्यमातनं पहिला दिसतो. मग आपल्या तोंडातून पटकन, "अरे, मी तुझीच आठवण काढत होतो किंवा मला तुला भेटल्यावर खूप आनंद झाला." हे नंतर येतं. आधी जे येतं त्या पश्यन्ती वाणीचं व्यक्तरूप आपल्या स्वरूपात दिसतं. वाईट व्यक्ती दिसला तर चेहरा उतरतो, चांगला व्यक्ती दिसला तर छान वाटतं. कोणी आपल्याशी बोलत असेल आणि आपल्या मनाविरुद्ध तो बोलतोय, असं ज्यावेळेला होईल. पण आपल्याला त्याला उत्तर, प्रत्युत्तर जे आहे ते देता येत नाही. आपल्याला असं वाटतं मी शांत आहे, मी काहीच बोलत नाहीये. नाही, पश्यन्ती वाणीतून आपला संवाद चालू आहे. मला याच्याशी बोलायचंच नाहीये, का हा मला त्रास देतोय वगैरे, वगैरे. आणि ते सगळे जे काही पश्यन्ती वाणीनं संवाद होतोय, तो आपल्या चेहऱ्यावरती होत दिसतो आहे. आता ज्याला हे लॉजिक माहिती आहे, ज्याला ही टेक्निक माहिती आहे, तो तुमच्या चेहऱ्यावरती बघून तुम्ही काय मनात विचार करत आहात, हे आपल्याला सांगू शकतो. म्हणून आपण असं म्हणतो, जो ज्ञानी व्यक्ती आहे, त्याच्या समोर जायला आपल्याला भीती वाटते, कारण तो आपल्याला नुसतं बघूनच आपल्याला सांगू शकतो, की आपल्यामध्ये काय विचार चालू आहेत किंवा आपलं मन कसं आहे. त्यामुळे प्रत्येक गोष्ट करताना किती आपल्याला विचार करायला हवा, याचं आपल्याला अ, भान येऊ शकतं. मग असंच याचा उपयोग आपल्याला वैयक्तिक आयुष्यात कुठे होईल? माणसं ओळखायला. तो शब्दांनी कदाचित तुमच्याशी फार गोड-गोड बोलत असेल. पण त्याचे एक्सप्रेशन जे आहेत, त्याची बॉडी लँग्वेज जी आहे, ही तुम्हाला जर कळू शकली, तर तुम्हाला तो पश्यन्ती वाणीनं म्हणजे मनामध्ये काय विचार करतो आहे, तो त्या वाणीनं काय बोलतो आहे, हे तुम्हाला समजू शकेल आणि त्याच्यावरनं त्या माणसाशी कसं वागायचं आहे, त्या व्यक्तीशी किती जवळ राहायचं आहे, हे तुम्हाला ठरवता येऊ शकतं. त्यामुळे ह्या वाणीचा जो भाग आहे, हा खूप प्रॅक्टिकल लाईफमध्ये आपल्याला विचार होतो. काल किंवा आज सकाळी कसं आपल्या सेवेकरांनी असं त्यांनी अनुभव व्यक्त केला, की मला पहाटे आजकाल हे श्रीपाद चरित्र चालू झाल्यापासून पहाटे अचानक एकदम दिगंबरा, दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा असं काहीतरी नामस्मरण होतं. बऱ्याच जणांचा कदाचित अनुभव असेल. हे काय आहे? हा पश्यन्ती वाणीनं केलेला जप आहे, की इथं तुमचं शरीर जे स्थूल रूपात आहे, याला कसलंही भान नाही. त्याच्यात शरीराच्या कुठल्याही अवयवाद्वारे हे केलं जात नाहीये. हे होतंय ते पश्यन्ती वाणीनं.
पण ह्याच्या पलीकडे जे जायचंय ते म्हणजे परावाणी आहे. त्यामुळे नामस्मरण कसं करायचं आहे, तर जेवढं शक्य होईल तेवढं पश्यन्ती वाणीनं करायचा प्रयत्न करायचा आहे. पण ही पश्यन्ती वाणी सहज जागृत होत नाही. यासाठी वैखरी वाणीची साधना व्हावी लागते. मग ती वैखरीची साधना झाल्यानंतर आपण मध्यमापर्यंत प्रवास करू शकतो आणि मध्यमाची साधना पूर्ण झाल्यानंतर मग पश्यन्ती वाणीचा प्रवास सुरू होतो आणि हे तिन्ही ज्यावेळेला साध्य होईल, त्यावेळेला खऱ्या अर्थाने परावाणीचा संवाद होतो आणि असं जर तुम्ही साध्य करू शकलात, तर तुम्ही जिथे आहात त्याच ठिकाणी बसून ज्या कुठल्या देवाला जायचंय, ज्या कुठल्या तीर्थक्षेत्रावर जायचंय, ज्या कुठल्या व्यक्तीशी संवाद साधायचा आहे, ज्या कुठल्या व्यक्तीला बरं करायचंय, हे सगळं तुम्ही करू शकता. ही प्रत्येकामध्ये असलेली शक्ती आहे. अशा प्रकारे हे 4 वाणी या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला. आपण काल एक गोष्ट बोललो होतो, की गुणांचं सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण हे कशाप्रकारे आहेत. तर एक सिंपलचं उदाहरण देतो, कारण ते फक्त मागच्या अध्यायाशी संबंधित आहे म्हणून. आपल्याला ज्यावेळेला एखाद्या व्यक्तीशी बोलत असताना आनंद मिळतो, की किती छान बोलतोय, आपण पण त्याच्याशी बोलावं. हे कशामुळे घडतं? हे स्थूल रूपाने तुम्हाला बाहेरनं बघितलं तर असं वाटेल, हा तो माझा मित्र आहे, तो माझा कोणतरी जवळचा व्यक्ती आहे म्हणून मला छान वाटतंय. सूक्ष्म रूपाने जर पाहिलं, ज्यावेळेला आपल्या मनात जे काही विचार चालू आहेत, त्या विचारांशी सुसंगत जर समोरचा व्यक्ती बोलत असेल, तर आपल्याला आनंद वाटतो. त्याच्या विरुद्ध वागत असेल, तर आपल्याला राग येतो. म्हणजेच काय? आपल्या मनात येणारा विचार हा या गुणांवरती आधारित असेल. तर जर तुमच्या मनामध्ये त्यावेळेला किंवा तुमच्या आतमध्ये सत्वगुणाची त्यावेळेला जागृती असेल, सत्वगुणाने तुम्ही विचार करत असाल आणि समोरचाही व्यक्ती सात्विक असेल आणि तो सात्विकतेने तुमच्याशी संवाद साधत असेल, तर ह्या 2 ज्या एनर्जी आहेत, या मॅच होतात आणि ह्या 2 मॅच झाल्यानंतर जो रेझोनन्स निर्माण होतो, त्याचं फलस्वरूप म्हणजे आनंद. छान वाटतं. बऱ्याच वेळेला असं होतं, की या व्यक्तींशी बोलल्यानंतर किती बोलू असं होतं आणि खूप छान वाटतं त्या व्यक्तीच्या सानिध्यात. आणि ह्याच्या बरोबर विरुद्ध, की तुमच्यामध्ये तमस गुण आहे आणि तो माणूस सात्विक आहे. खूप छान आहे तो व्यक्ती. सगळं जग म्हणतंय, की अरे हा माणूस खूप छान आहे. पण आपल्याशी ह्याचं का वाकडं आहे, हे आपल्याला कळत नाही. याचं कारण त्याचा गुण आणि तुमचा गुण हा मॅच होत नाहीये. किंवा ज्या व्यक्तीसोबत आपण राहतोय, त्याच्याशी आपली भांडणं होतात. ही भांडणं कधी होतात? बघा तुम्ही थोडंसं डीपली जाऊन विचार केला तर कळेल. ज्यावेळेला ती समोरची व्यक्ती आपल्या विचारांच्या विरुद्ध वागतीये किंवा विचारांच्या विरुद्ध बोलते आहे, त्यावेळेला आपल्याला त्या व्यक्तीचा राग येतो आणि आपण भांडण करतो. म्हणजे आपला जो त्यावेळेचा गुणधर्म आहे, त्याच्या विरुद्ध गुणधर्म जर समोरचा व्यक्ती असेल, तर आपलं त्या व्यक्तीशी भांडण होतं किंवा त्या व्यक्तीमुळे आपल्याला वाईट वाटतं. त्यामुळे ही गुणांची जी अ, एकरूपता आहे, ही अत्यंत महत्त्वाची आहे. याला 2 समान गोष्टी एकत्र 2 भांडणाऱ्या व्यक्तींना नेहमी बरोबर वाटतं. बघा तुम्ही मित्र जे असतात, हे मित्रांमध्ये खूप शांत राहणारे जे मित्र असतात ते एकत्र असतात. खूप मस्ती मजा करणारे ते एक मित्र असतात आणि गुंडागर्दी करणारे असेही मित्र असतात. ते एकमेकांना बरोबर धरून असतात. त्यांना तिथे आनंद मिळतो. पण जो सात्विक गुणवाला आहे, जो शांत मुलगा आहे, तो म्हणतो, "अरे काय हे गुंडगिरी करतायत, मला नाही आवडत तुमच्यासारखं राहायला." आणि ही गुंडगिरी करणारी मुलं काय म्हणतात, "मला हे काय शांत राहून काय होणार आहे आयुष्यामध्ये? काहीच होणार नाही." हे 2 गुण कधीच मॅच होत नाही. त्यामुळे ज्या वेळेला आपल्याला आयुष्यात संधी आहे माणसं निवडण्याची, मग मित्र असो किंवा लग्न व्हायचं असेल तर पती-पत्नी असो किंवा अन्य ज्या ठिकाणी जिथे-जिथे निवडण्याची संधी मिळेल तुम्हाला, त्या वेळेला हे गुण जर आपल्याला मॅच करता आलेत, तर आपल्याला आयुष्यात कायम तो रेझोनन्स जो आहे, तो आनंद जो आहे, तो फील करता येऊ शकतो. अदरवाईज मग सतत आपलं चालूच ठेवायचं. 2 गुण विरुद्ध गुणाचे मिळणार आणि मग तो सतत होणारा त्रास आणि मग आपल्याला आनंद हिरावून जातो आणि सतत आपण दुःखी राहत राहतो. तर असो आपण श्रद्धेने आत्मसमर्पण करून संपूर्ण शरणागती पत्करली असता, या लोकात किंवा अदृश्य लोकात कोणत्याही प्रकारचे शत्रुत्व आडवे आले असता आपले काहीच नुकसान होत नाही. विरोध शक्ती केवळ भौतिक जगतातच परिमित असतात असं नाही, तर प्राणमय, भौतिकमय, मानसिकमय आणि आध्यात्मिकमय सुद्धा असतात. तर फक्त फिजिकल लेव्हलवरती ह्या गोष्टी नाहीयेत. तर अगदी कॉन्शियस लेव्हलवरती आहेत, सबकॉन्शियस लेव्हलवरती आहेत, स्पिरिच्युअल लेव्हलवरती आहेत. ह्या जेवढ्या डीप जाणार, तर तेवढं आपल्याला त्या गोष्टींचं आकलन होईल आणि जेवढं हे स्पिरिच्युअल लाईफ तुम्ही चांगलं वागू शकाल, तेवढं तुमचं फिजिकल लाईफ बदलतं. हे खूप एकमेकांवरती अवलंबून आहे.
पण केवळ शारीरिक गोष्ट बदलून आध्यात्मिक गोष्ट बदलू शकेल का? तर हो, 100% बदलू शकेल. जसं आपण बघितलं, की आता आपण गुरुचरित्र वाचन चालू असताना आपण म्हणतो, की खाण्यापिण्याचे नियम आहेत. म्हणजे काय? की तुम्ही ह्याच्यामुळे तुमचं असलेलं सूक्ष्म शरीर शुद्ध करण्याचा किंवा शुद्ध ठेवण्याचा प्रयत्न करताय. जेणेकरून फिजिकल लेव्हलवरती ज्यावेळेला तुम्ही ते वाचन करत आहात, त्यावेळेला तुमचं मन लागलं पाहिजे. म्हणून या गोष्टी आहेत. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी शरीर, आत्मा आणि मन या तिन्ही ठिकाणी ह्या गोष्टींचा इफेक्ट होतो. प्रत्येकाचे लॉजिक्स वेगवेगळे आहेत. मनुष्याला प्रगती करायची असेल तर श्रद्धा हवी, जीवनमूल्यांवर संपूर्ण विश्वास हवा. आपण सगळेच आपले सगळे जीवन विश्वासाच्या आधारावर जगत असतो. मागे आपण म्हणलं, की विश्वास कधी असतो, ज्यावेळेला त्या गोष्टींचं आपल्याला ज्ञान नाही, कोणीतरी आपल्याला सांगितलेलं असतं किंवा आपण अंधविश्वास ठेवून चालतो, की नाही ही कोणतरी अजब शक्ती आहे आणि ही माझ्या आयुष्यात चांगलं घडवणार आहे. हा विश्वास खूप महत्वाचा आहे. आपल्या मनात जो काही विचार येतो, की मला हे हवं आहे, हे मला मिळणार आहे. माझे स्वामी महाराज मला ते देणार आहेत. हा विश्वास मनामध्ये जर असेल, तरच महाराज काम करतात. पण जर अविश्वास असेल, म्हणून पुन्हा ते तारक मंत्र प्रत्येक शब्दांवरती आपल्याला खूप बोलता येईल. निश्शंक हो, निर्भय हो. हे जोपर्यंत निश्शंक होणार नाही, की ठीक आहे, मी म्हणलं, की मला परीक्षेत पास करा, असं मी महाराजांना म्हणलं. मग मी विचार नाही करायचा, की मी आता अभ्यास केलाय का? माझा अभ्यास झालाय का? मग मला आठवेल का? आणि हे होईल का? कसलाही विचार नाही करायचा. मी म्हणलंय ना महाराजांना, आता जे होईल ते होईल. जे करतील ते महाराज चांगलंच करतील. हा विश्वास निर्माण व्हायला पाहिजे. हा विश्वास लहान मुलांमध्ये खूप असतो. म्हणून आपण म्हणतो बाल्य अवस्था जेव्हा असते, ही बाल्य अवस्था खूप आध्यात्मिक लेव्हलवरती खूप जागृत असते. लहान बाळाला ज्यावेळेला कोणी व्यक्ती हवेत उडवतो, त्यावेळेला तो खूप हसत असतो. कारण त्याचा विश्वास असतो, खाली जो कोणी व्यक्ती आहे, तो त्याचा आहे आणि तो त्याला झेलणार आहे. त्यामुळे ज्यावेळेला विश्वास असतो, त्यावेळेला दुःख नसतं, आनंद असतो. मग जर आपण प्रार्थना करून आपल्या मनामध्ये दुःख असेल, की अरे कसं होईल? काय होईल? अशा प्रकारची चिंता असेल, याचा अर्थ आपण म्हणतोय माझा विश्वास आहे, पण आपला विश्वास नाही. हे आपण या ठिकाणी समजून घ्यायचं. त्यामुळे ज्यावेळेला विश्वास असतो, त्यावेळेला आनंद असतो. हे इक्वेशन आहे किंवा हे समीकरण आहे. विश्वास असेल तर आनंद आहे. मला जी गोष्ट हवी आहे, ह्याच्यावरती जर मला विश्वास आहे, की माझे स्वामी महाराज किंवा मी ज्याच्यावरती श्रद्धा ठेवलेली आहे, माझे प्रयत्न असतील, मी आजपर्यंत अभ्यास केलाय, माझा त्याच्यावरती पूर्ण विश्वास आहे, तर 100% तुम्हाला योग्य जे मार्क आहेत ते मिळणारच. पण मी अभ्यास केला आहे, मला जमेल का? मला आठवेल का? मग मी परत त्या शेवटच्या 10-15 मिनिटात आणखीन काहीतरी चाळायचा बसतो. हा झाला संशयी स्वभाव आणि मग आपण बऱ्याचदा पालक विचारतात, की आमचा मुलगा एवढा अभ्यास करतो, पण ऐन परीक्षेच्या वेळेला त्याची गडबड होते आणि कमी मार्क मिळतात. कारण स्वतःवरती असलेला अविश्वास. आणि जो व्यक्ती स्वतःवरती विश्वास ठेवू शकत नाही, तो परमेश्वरावरती कधीही विश्वास ठेवू शकत नाही. कारण जी गोष्ट समोर दिसतीये, जी गोष्ट तुम्ही प्रत्यक्ष जीवनात अनुभवलेली आहे, त्याच्यावरती विश्वास ठेवू शकत नाही. तर जी गोष्ट तुम्ही पाहिलेलीच नाही, त्याच्यावरती विश्वास कसा बसेल? म्हणून आधी स्वतःवरती विश्वास करायला शिका, की मी जी काही प्रार्थना करते आहे, मी जे काही सेवा करतो आहे, मी जे काही कर्म करतो आहे, या सगळ्यांनी मला जे हवंय ते मिळणार आहे आणि माझे स्वामी महाराज ते मला नक्की देणार आहेत. हा विश्वास मनामध्ये असेल, तरच स्वामी महाराजांवर विश्वास राहू शकतो आणि ज्याला हा विश्वास असतो, त्यावेळेला काय घडतं, आपल्या संकटकाळी परमेश्वराचं सहाय्य नक्की मिळेल आणि तोच त्या संकटातून मुक्तता करेल, असा आपला दृढ विश्वास असावा. हा विश्वासच आपणास एक प्रकारच्या सुरक्षिततेची जाणीव उत्पन्न करून आपला आत्मविश्वास वृद्धिंगत करतो. विश्वास खूप महत्वाचा आहे आपल्या आयुष्यामध्ये. त्याच्या पुढे आहे, शक्तिहीन ज्ञान निर्लिप्ततेकडे वाहत जाते. ज्ञानहीन शक्ती आंधळी असून ती विनाशाला कारणीभूत असते. यासाठी आपण ज्ञान संपादन करून प्रकृतीच्या बंधनातून मुक्त झाले पाहिजे. शक्ती अनुग्रहानंतर परिपूर्णता साधली पाहिजे. सांख्य योगामध्ये पुढे लिहिले, की सांख्य मार्गात चैतन्याला पुरुष म्हटलंय. तर सांख्य योग जे आहे, ज्याला माहीत करून घ्यायचं असेल त्याने साध्या स्वरूपात भगवद्गीतेचा अध्याय क्रमांक 2 वाचावा किंवा ज्ञानेश्वरीचा अध्याय क्रमांक 2 वाचावा. तर सांख्य योगामध्ये हे संपूर्ण विश्व केवळ 2च गोष्टींमध्ये बनलेलं आहे हे सांगितलंय. ते 2 गोष्टी म्हणजे प्रकृती आणि पुरुष. पुरुष म्हणजे आत्मा, पुरुष म्हणजे चैतन्य, पुरुष म्हणजे परमेश्वर. या सगळ्या जे काही आपण शब्दप्रयोग वापरतोय, याला पुरुष असं संबोधलेलं आहे सांख्ययोगामध्ये. आणि प्रकृती म्हणजे हे चैतन्य सोडून जे जे काही आहे, ते सगळं आहे प्रकृती. जे आपण जे आहोत,
आपल्यामध्ये अस्तित्वात असलेला आत्मा हा पुरुष आहे आणि आपलं शरीर, आपलं सूक्ष्म शरीर, आपल्याला हव्या असलेल्या गोष्टी, आपल्या आजूबाजूच्या गोष्टी, आपल्या आजूबाजूची माणसं, आपल्या आजूबाजूची परिस्थिती, हे सगळं जे आहे त्याला प्रकृती म्हटलंय. आणि त्यातलं एक प्रिन्सिपल जे आहे ते अत्यंत महत्वाचं आहे, की प्रकृती ही पुरुषासाठी बनलेली आहे. पुरुष हा प्रकृतीसाठी नाही. हे वाक्य जीवनामध्ये अत्यंत महत्वाचं आहे. आपला आत्मा हा या संपूर्ण सृष्टीसाठी आहे. पुरुष हा प्रकृतीसाठी बनलेला नाही. आपला आत्मा ह्या जे आपल्या सराउंडिंग आहे ह्याच्यासाठी बनलेला नाही. तर हे जे सगळं सराउंडिंग आहे ते आपल्या आत्म्यासाठी बनलेलं आहे. मला जे हवं आहे हे आहे सराउंडिंग. मला जे हवं आहे ते माझ्यासाठी बनलेलं आहे. थोडेसे क्लिष्ट विषय पण आपण प्रयत्न करूया. आपला आत्मा हा चिरंतन आहे, चैतन्यपूर्ण आहे आणि त्याच्यासाठी ही संपूर्ण सृष्टी आहे. त्यामुळे बाह्य जी परिस्थिती आहे, आपण बऱ्याचदा आयुष्यामध्ये 100 पैकी 99.99 सगळेच आपण सामान्य माणसं अशाच प्रकारे करतो, की मला जे हवं आहे, ते मला मिळेल का नाही ही आपल्याला शंका वाटते. याचं कारण आपण त्या प्रकृतीवरती आधारित आहोत. या प्रकृतीलाच माया असं म्हटलेलं आहे योगसूत्रामध्ये आणि ह्या पुरुषालाच ब्रह्म असं म्हटलेलं आहे, म्हणजे परमेश्वर. परमेश्वर मायेसाठी नसून माया परमेश्वरासाठी आहे. परमेश्वराने जर ठरवलं, तर तो काहीही घडवू शकतो. पण सराउंडिंगनी जर ठरवलं, तर परमेश्वराला हलवू शकत नाही. त्यामुळे आपल्या आयुष्यात जे हवंय, ते निर्माण होण्याची ताकद ही आपल्याच मध्ये आहे. बाहेर कुठे नाही. आपल्याच मध्ये म्हणजे आपल्यामध्ये स्थित असलेल्या त्या परमेश्वर रूपी चैतन्यामध्ये आहे. म्हणून प्रत्येक वेळेला ही गोष्ट लक्षात ठेवा, की आपल्याला जे प्राप्त करायचंय ते 100% आपल्याला मिळू शकतं एवढी ताकद परमेश्वराने प्रत्येकाजवळ देऊन ठेवलेली आहे. पण गडबड अशी आहे, हे जे पुरुष आहे, हा जो चैतन्य आहे किंवा हा जो आत्मा आहे, याला ह्या सगळ्या गोष्टींचं ज्ञान आहे, की हे कसं मिळवायचं, काय करायचं, मला कुठे जायचंय, ह्या सगळ्या गोष्टींचं ज्ञान आहे. पण तो लंगडा आहे. त्याला स्वतःहून काहीच करता येत नाही. त्याला शरीर आणि मन ह्याची मदत घ्यावी लागते. म्हणजे पुरुषाला प्रकृतीची मदत करावी लागते. परमेश्वर स्वतंत्र काहीच करू शकत नाही. परमेश्वराला या माया रूपामध्ये जन्म घ्यावा लागतो, अवतार घ्यावा लागतो, कार्य करावं लागतं, तेव्हाच ती गोष्ट साध्य होते. त्यामुळे शरीर आणि मन याची मदत घेतल्याशिवाय हा जो पुरुष आहे किंवा हा जो चैतन्य आहे, हे काहीच करू शकत नाही. आणि हे जे शरीर आणि मन जे आहे, हे आंधळ आहे. याला काय करायचं हे कळत नाही. म्हणून जो आत्मा आणि मन आणि शरीर यांना एकत्रित घेऊन चालतो, तोच यशस्वी होऊ शकतो. कारण हे एक आंधळा आहे आणि एक लंगडा आहे आणि म्हणून त्या ठिकाणी म्हटलंय, की ह्याचं प्रतीक म्हणून महाराजांचे जे 2 भाऊ आहेत, ते एक आंधळा आहे आणि एक लंगडा आहे. महाराजांना हे दाखवायचं आहे आणि महाराज काय करणार आहेत? हे श्रीपाद चरित्रातनं महाराज काय करतायत? तर ह्या आंधळ्याला दिशा देतायत आणि जो लंगडा आहे, त्या लंगड्याला चालायसाठी ताकद देतायत. म्हणजेच आपलं शरीर, मन आणि आत्मा ह्या तिन्हींचा एकाच वेळेला विकास करण्यासाठी श्रीपाद श्रीवल्लभ हे चरित्र आहे किंवा हा अवतार आहे.